नमस्कार. डायबिटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे ब्रांचतर्फे मी डॉक्टर मानसी हरकडे सर्वांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वीच एक विनंती म्हणजे सर्वांनी आपला मोबाईल सायलेंट मोडवर टाकावा. आपण मागच्या महिन्यात 17 जानेवारीला भेटलो होतो आणि तेव्हा डायबिटिक असोसिएशन तर्फे आम्ही डॉक्टर वसुधा सरदेसाई यांना इथे आमंत्रित केलं होतं आणि जो विषय त्यांनी आपल्यासमोर मांडला तो होता मधुमेहा सोबत जगणं. आणि त्या लेक्चरला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिला आणि ती जागा आम्हाला लहान पडली म्हणून आम्ही आज पारेख साहेबांच्या कृपेने आपल्याला ही जागा उपलब्ध झालेली आहे. आजचा विषय जो आहे तो सगळ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे आहार. कारण डायबिटीसचं प्रमाण जसं वाढत चाललंय तसं व्हॉट्सअपवर सुद्धा ज्ञान वाढणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि त्यावरून अनेक समज आणि गैरसमज मनात निर्माण झालेले आहेत. म्हणजे जसं अवेअरनेस वाढलेला आहे तसंच गैरसमज सुद्धा वाढत चाललेले आहे आणि त्याच आपल्या शंका दूर करण्यासाठी आज आम्ही डॉक्टर तेजस लिमये यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तर सगळ्यांनी बघितलं टाळ्या वाजवण्याचं स्वागत करूया. डॉक्टर तेजस लिमये ह्या MSc आणि PhD आहेत आहारशास्त्र या विषयामध्ये आणि KDMच्या डायबिटीस युनिटशी संलग्न आहे. जस्ट फॉर हार्ट त्याच्याशी संलग्न आहे आणि त्यांची शाळा सुद्धा आहे. त्या ऍडमिनिस्ट्रेटर आहेत जे की इथल्या शाळेत जे शाळेचं नाव आहे गुरुकुल. त्या युनिव्हर्सिटी टॉपर आहे. त्यांचे 12 पेपर्स पब्लिश झालेले आहेत इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये आणि 100 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत त्यांचे युट्यूबवर. आजचं लेक्चर ऐकल्यावर मला पूर्ण खात्री आहे तुम्ही सगळे जण घरी गेल्यानंतर त्यांचं युट्यूब चॅनल्स बघणार आहात. कारण खूपच सुंदर माहिती त्यांनी त्यांच्या व्हिडिओजद्वारे दिलेली आहे. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा आज आपण सगळेच फायदा घेऊया. आणि आता मी माईक त्यांच्याकडे देते. त्यांचं लेक्चर झाल्यानंतर मी वॉकॅथॉन विषयी तुम्हाला आवर्जून सांगेन. धन्यवाद मानसी ताई आणि आरती ताई मला इथे आज आमंत्रित केल्याबद्दल आणि माझी छान ओळख करून दिल्याबद्दल. छान वाटतं मला आज दुपारची वेळ असून तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि मला वाटतं तुमच्यापैकी कोणाला तरी किंवा तुमच्या घरच्यांपैकी कोणाला तरी डायबिटीस असणार आहे, बरोबर ना? किती जणांना स्वतःला डायबिटीस आहे? सगळ्यांनाच आहे. बरं, ठीक आहे, छान. सो मला असं वाटतं की तुम्हाला ऑलरेडी बरीचशी माहिती डायबिटीस बद्दल आहेच. पण मला असं वाटतं की अजून त्याच्यात काय भर घालता येईल या दृष्टीने मी जर का विचार केला तर सध्या जसं मानसी मॅडमने सांगितलं की बरेचसे मेसेजेस किंवा व्हॉट्सअप गुगल या सगळ्या युनिव्हर्सिटीज आपल्या ज्ञानात खूप भर पडतायत. तर ज्ञानात भर पडतायत का अज्ञानात भर पडतायत हा जरा काळजीचा विषय आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण थोडीशी वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेऊया. आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला जे गैरसमज बघायला मिळतात विशेषतः मधुमेहींच्या आहाराविषयी त्याबद्दल मी पहिल्यांदा बोलते आणि मग नंतर तुम्ही तुमचे प्रश्न मला विचारा. म्हणजे माझ्या आजच्या आपल्या व्याख्यानात अर्धा वेळ मी तुमच्यासाठीच ठेवला तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला. अर्धा वेळ मी बोलणार. बसून बोलण्यात बसून मी दिसेल मला सगळ्या दिसणार नाही. एक पॉज घेऊया. पॉज घेऊया. केस तिथपासूनच बऱ्याचशा गैरसमजांना सुरुवात होती किंवा निदानाविषयी बरेचसे तर्कवितर्क लढवले जातात की मला डायबिटीस का झाला आणि त्याचा संबंध आहाराशी बऱ्याचदा जोडला जातो की मी खूप गोड खाल्लं म्हणून मला मधुमेह झाला. म्हणजे आजच ओपीडी मध्ये एक पेशंट माझ्या समोर बसले होते आणि टाईप 1 डायबिटीस होता खरं तर. म्हणजे त्याचा आहाराशी फार काही संबंध नाही असा डायबिटीस होता. पण त्यांच्याही मनात हा प्रश्न आला आणि येतोच नेहमी की मी खूप गोड खाल्लं माझ्या मुलांनी छोट्या बाळाने म्हणून त्याला डायबिटीस झाला. आता खरं तर सगळीच मुलं खूप गोड खातात, आवडतं सगळ्यांना, पण सगळ्यांना काही मधुमेह होत नाही.
त्यामुळे खरं तर याचं उत्तर असं आहे की गोड खाणं हे एकमेव कारण आहे किंवा हे यामुळेच मधुमेह होईल असं नाही. आपण गोड प्रमाणात खाल्लं, सारखं सारखं न खाता क्वचित प्रसंगी खाल्ले, तर त्याचा आणि मधुमेहाचा काही विशेष संबंध नाही. पण एका अर्थाने संबंध आहे सुद्धा की आपण सारखंच गोड खात राहिलो त्यामुळे आपलं वजन वाढलं. गोड खूप खाण्यामध्ये वजन वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे वजन वाढलं, फॅट जास्ती असेल तर त्याचा संबंध मधुमेहाशी निश्चितपणे जोडला जाऊ शकतो. त्यामुळे डायरेक्टली जरी नाही तरी इनडायरेक्टली गोड खाण्याचा मधुमेहाशी संबंध आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की गोड खाल्लं की आपली साखर वाढते, त्यामुळे कदाचित आपण त्याच्या निदानाशी सुद्धा संबंध जोडत असतो गोड खाण्याचा. तर इथून पुढे आता मधुमेह झाल्यानंतर गोड खायचंच नाही का मी कधी, की गोडाकडे बघायचंच नाही का कधी, असाही प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि बऱ्याचदा ह्याच्यामुळे फार वाईट वाटतं की यार माझ्या आवडीचे सगळे पदार्थ मी आता खाऊ शकणार नाही. तर याचंही उत्तर याच्यात द्यायचं म्हटलं तर असंही काही नाहीये. म्हणजे मधुमेह झाला तर गोडाकडे बघायचंच नाही किंवा गोड कधीच खाऊच शकणार नाही असंही काही नाही. तर मला असं वाटतं की समतोल जो आहारातला आहे तो फार महत्वाचा आहे. फक्त गोड पदार्थच खाऊन साखर वाढते असं नाही. तुमच्या आहारातल्या धान्यांमुळे साखर वाढते किंवा बरेच जण आनंदाने खूप डायजेस्टिव्ह बिस्किट्स खातात, म्युस्ली खातात मधुमेह झाल्यानंतर, ओट्स खातात. ह्या सगळ्यामुळे सुद्धा साखर वाढते. त्यामुळे साखर वाढणारे जे पदार्थ आहेत ते एकूणच कमी खाणं महत्वाचं आहे. आणि क्वचित प्रसंगी गोड खायला हरकत नाही. वाढते कसं होईल सण आहे. पण ते किती प्रमाणात खायचं किंवा गोड बनवताना पण त्यात काही बदल करता येतील का की जेणेकरून गोड पदार्थ खाल्ल्याचाही आनंद मिळेल आणि साखर वाढणारही नाही फार. असं दोन्ही तारेवरची थोडीशी कसरत आहे, पण ती करायला एकदा तसं पॅक कळली की सोपी आहे, फार अवघड नाही. तर हे सगळं गोडाबद्दल मी तुम्हाला नंतर याचे काही रेसिपीज पण सुचवेन की काय करू शकतो आपण गोड खायचं असेल तर. पण गोडांचा आणि मधुमेहाचा असा खूप जवळचा जरी संबंध असला तरी अगदी तो एकच दुवा आहे मधुमेहातला आणि गोडातला असं नाहीये. त्यात बरीच कारणं आहेत मधुमेह होण्याची. आता तुम्ही सगळे टाईप 2 प्रकारचा मधुमेह असणारे आहेत. तर टाईप 2 ची अनेक कारणं आहेत बाकी, की वजन जास्ती असणं किंवा फॅमिली हिस्ट्री असणं, घरी आई-वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असणं किंवा इनॅक्टिव्हिटी किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्ती नसणं, बसूनचं काम असणं, बैठं काम असणं, व्यायाम नसणं, हे एक कारण आहे. स्ट्रेस किंवा काळजी, खूप टेन्शन हे कारण आहे. अशी बरीच कारण आहेत. काही औषधांमुळे होऊ शकतो टाईप 2 डायबिटीस. सो त्याच्या खोलात जास्ती न जाता आपण आता इथं पुढे काय याचा जास्ती विचार करूया, की आता झालाय मधुमेह, तर पुढे काय करायचं नाही. तर आमच्या केएम हॉस्पिटलमध्ये एका मी पंचकोन लावून ठेवलाय भिंतीवरती. पंचकोन म्हणजे 5 कोन आहेत मधुमेहाची उत्तम मॅनेजमेंट करण्याचं किंवा नियोजन करण्याचं. तर तुम्ही सांगू शकता का कुठल्या कुठल्या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी? काय 5 महत्वाचं आहे? व्यायाम. व्यायाम, करेक्ट. व्यायाम हा एक महत्वाचा कॉर्नरस्टोन आहे. अजून काय असू शकतं? आहार अर्थात आपण आज बोलतोय आहाराचा फार जवळचा संबंध आहे. तिसरं वेळेचं महत्व. अजून काय सांगितलं? ताणतणाव. ताणतणावाचं नियंत्रण, बरोबर. ताणतणावाचं, वेळेचं नियंत्रण किंवा थोडंसं शिस्तीचं वातावरण असणं हे पण महत्वाचं आहे. बदल. हा, आता व्यायाम आहार हे लाईफस्टाईलचेच भाग झाले. पण अजून काही वेगळं सांगा. पॉझिटिव्ह थिंकिंग. हो, हे पण स्ट्रेस मॅनेजमेंट, पॉझिटिव्ह थिंकिंग, शांत झोप हे सगळं मानसिक भाग त्याच्यामध्ये राहिला. अजून 2 महत्वाच्या गोष्टी राहिल्यात आपल्या. चालणे व्यायामामध्ये आलं. औषध. अजून 2 महत्वाच्या गोष्टी. एक म्हणजे औषधोपचार, की मधुमेह फक्त लाईफस्टाईलनेच कंट्रोलमध्ये येईल असं नाही. सुरुवातीच्या काळात होतो सुद्धा. नवीन डायग्नोसिस असेल, यंग एज असेल, तर कदाचित फक्त लाईफस्टाईलचा विचार करून सुद्धा मधुमेह नियंत्रणात येतो. ज्याला आम्ही हल्ली रेमिशन पण म्हणतो, की मधुमेह बरा होईल का अशीही मनात तुमच्या शंका असतो. तर रेमिशन म्हणतो. बरा होत नाही पण तो जातो तात्पुरता. जर का लाईफस्टाईल छान ठेवली तर. पण ही बऱ्याचदा तात्पुरती फेज असते. परमनंटली तो निघून गेला आणि परत कधीच आला नाही असं होत नाही. काही काळापुरता जातो. जोपर्यंत तुम्ही छान लाईफस्टाईल ठेवता तोपर्यंत तो जाऊ शकतो किंवा कमी असू शकतो. पण नंतर काही काळाने कदाचित औषधांची गरज पडू शकते. त्यामुळे औषधोपचार हा मधुमेहाच्या नियंत्रणातला फार महत्वाचा भाग आहे. आणि 5वी गोष्ट महत्वाची ती म्हणजे नियमित तपासणी. तपासणी करणं. तुम्हाला तपासणी केल्याशिवाय पत्ताच लागणार नाही की तुमची शुगर चांगली आहे की नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, की रक्तातली साखर ही तर एक गोष्ट झालीच, पण मधुमेहामुळे ज्या इतर अवयवांना त्रास होऊ शकतो किंवा परिणाम होऊ शकतो
त्या अवयवांच्या काही तपासण्या आहेत त्याही नियमित स्वरूपात करणं कंटाळा न करता हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि ह्या 5 कोणांच्या तळाशी अजून एक महत्वाचा गाभा आहे या सगळ्याचा, तो म्हणजे तुमचा अवेअरनेस किंवा एज्युकेशन. तुम्हाला माहिती असणं या सगळ्याची आणि गैरसमज मनात नसणं मधुमेहाविषयी. आणि मला वाटतं त्या महत्वाच्या पॉइंटसाठीच आपण आज इकडे जमलोय की तुमच्या मनातले गैरसमज दूर करणं, एज्युकेशन तुम्हाला चांगलं असणं मधुमेहाबद्दल. हे असेल तर तुम्ही या 5 समतोल साधू शकणार आहे. कारण मधुमेह हा असा आजार आहे की ज्याचं नियोजन जास्ती पेशंटच्या हातात असतं किंवा ज्याला मधुमेह झालाय त्याच्या हातात जास्त असतं. डॉक्टरांचा रोल त्या मानाने त्याच्यात कमी असतो. इतर आजारांमध्ये डॉक्टरांनी सांगितलं ही औषधं घ्या आणि हे करा की तो आजार बऱ्याचदा कंट्रोलमध्ये येतो किंवा जातो. पण मधुमेह असं नाहीये, त्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट लागते आणि त्याचा बराचसा भाग पेशंट स्वतः सांभाळायचा असतो. तर या 5 मधल्या आहाराबद्दल आपण आज सविस्तर बोलूयात कारण खूप खूप व्हास्ट आहे हे सगळं बोलणं. ह्याच्याबद्दल आपण सगळ्या 5 गोष्टींविषयी आज बोलायला गेलो तर वेळ पुरणार नाही आपल्याला. पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये आपण आहाराबद्दल जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करूया. तर आता आपल्या आहारामध्ये परत 5 प्रमुख घटक आहेत. खरं तर 7 आहेत पण 5 पहिल्यांदा आपण बघूया. तर पहिला घटक म्हणजे सगळे आपले पिठूळ पदार्थ आपल्या आहारातले, ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो. त्याच्यामध्ये पिठूळ म्हणजे काय, त्याचं पीठ बनतं किंवा पिठासारखे असतात असे पदार्थ. मग त्यात गहू आला, तांदूळ आला, ज्वारी आली, बाजरी आली, सगळे मिलेट्स आजकाल जे वापरतात की वरई आहे, राळी आहेत किंवा ओट्स आहे, दलिया आहे, सगळ्या प्रकारची धान्य. प्रत्येक धान्याचं पीठ बनतं म्हणजेच ते पिठूळ पदार्थ आहेत. बरोबर. त्याबरोबरच बटाट्यासारखे पदार्थ किंवा साबुदाण्यासारखे पदार्थ जे मूळतःच पिठूळ आहेत, दिसतात पिठूळ, लागतात तुम्हाला खाताना, हे थोडक्यात कंदमुळं जी जमिनीच्या खाली येतात. त्यातली बरीचशी कंदमुळं ही पिठूळ आहेत. तर हे पिठूळ पदार्थ आहारातला एक महत्वाचा भाग झाला जो आवश्यक आहे. पण या पदार्थामुळे रक्तातली साखर झपाट्याने वाढते किंवा जास्ती प्रमाणात वाढते. मग आता हा भाग पूर्ण बंदच करायचा का, की आहारात मी आता गहू घेतच नाही किंवा तांदूळ घेतच नाही, असं करून चालणार आहे का? तर नाही. म्हणजे हा सुद्धा आपल्या आहारातला आपल्या आरोग्यासाठीचा महत्वाचा भाग आहे. आपल्याला ऊर्जा देण्याचं काम हाच भाग करतो. मग याच्यामध्ये काय करावं असं की जेणेकरून हे खाल्लं तर पाहिजे पण शुगर वाढली नाही पाहिजे. मग ते काय प्रकारे आपण खातो. आता ही जी पिठूळ पदार्थ हे जे आहेत त्यातले काही पदार्थ आपण साल काढून खातो. म्हणजे उदाहरणार्थ तांदूळ साल काढून खातो. बरोबर आहे पिठूळ आणि त्याच्यावरचं साल नाही काढून खातो. तर साल म्हणजे खरं तर या पिठूळ पदार्थांवरती एक कवच असतं जे आपली रक्तातली साखर फार वाढू नये म्हणून महत्वाचं असतं. संरक्षण असतं जेणेकरून आपले डायजेस्टिव्ह ज्युसेस पटकन त्याच्यावरती काम करणार नाही आणि ते पटकन पचणार नाही, पचायला वेळ लागेल आणि साखर हळूहळू वाढेल. पण एक कवचच आपण काढून टाकलं तर त्याचं संरक्षण निघून जातं आणि त्याचं तात्काळ रक्तातली साखर बनते आणि शुगर वाढते. म्हणून डायबिटीस झाला की पहिला आपला हल्ला भातावरती असतो की भात बंद करा, हे सगळ्यांना माहिती असतं. भातालाच एवढं बोलतात, पोळीला, गव्हाला, तांदळाला, ज्वारीला कोणी बोलत नाही. याचं कारण हेच आहे की गहू आपण सालासकट खातो, ज्वारी सालासकट खातो, पण भात मात्र किंवा तांदूळ मात्र आपण साल काढलेलं खातो. तर हे आपण टाळायला पाहिजे. पहिली गोष्ट की साल काढलेली धान्य एकूणच आपण टाळायला पाहिजे. भात टाळण्यासाठी पण पोहे खाल्ले जातात. पोहे खाऊन सुद्धा साखर प्रचंड वाढते. भात टाळण्यासाठी पण चुरमुरे खाल्ले जातात. असं समजलं जातं की चुरमुरे हा खूप लाईट पदार्थ आहे, हलका पदार्थ आहे आणि शुगर वाढणार नाही. पण चुरमुऱ्याने सुद्धा शुगर भरपूर वाढते. मी जर का चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जिथे जिथे साल काढले त्याने साखर पटकन वाढणार हे तुम्ही निश्चित डोक्यात पकडून चाला. आता गव्हाचे पण आपण असे काही पदार्थ खातो की ज्याने साखर झटकन वाढते कारण गव्हाचं साल काढलं असतं. असे पदार्थ कुठले? रवा. आपल्याला वाटतं उपमा खाल्ल्याने शुगर वाढणार नाही. उपम्याने पण शुगर भरपूर वाढते कारण उपम्यामध्ये बारीक रवा असतो, त्याचं साल पूर्ण काढलेलं असतं, म्हणजे मैद्यासारखाच असतो. त्याच्या पुढचा मैद्याचे पदार्थ म्हणजे बिस्किट असं होईल. मग त्याला कितीही गोंडस नाव दिलं आपण की हाय फायबर बिस्किट्स किंवा काय हेल्दी बिस्किट्स, मल्टीग्रेन बिस्किट्स वगैरे, त्यात मैदा असतोच. त्याचा मागचा पुढचा भाग नाही वाचायचा कुठल्याही पॅकेटच्या पदार्थाचा, नेहमी मागचा भाग वाचायचा, जे इन्ग्रेडियंट्स वाचायचे. तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यात मल्टीग्रेन आहेत ना, पण ते किती आहे? 5% 10%. बाकीचं 70-80-90% मैदाच आहे. आणि त्याच्यामुळे साखर तितकीच वाढणार आहे जितकी इतर मैद्याच्या पदार्थांनी वाढणार आहे. तर हे सगळे मैद्याचे पदार्थ म्हणजे बेकरीतले सगळेच पदार्थ, बिस्किट, ब्रेड, खारी, टोस्ट, ब्राऊन ब्रेडची सुद्धा तीच गत की आपल्याला वाटतं डायबिटीस तर ब्राऊन ब्रेड खाऊ त्याने शुगर वाढणार नाही. पण तो ब्राऊन ब्रेड पण खरा नसतो. ब्राऊन ब्रेड त्याच्यात रंग घातला असतो ब्राऊन.
किंवा अगदीच थोडा गहू असतो आणि बाकीचा मैदा असतो. त्यामुळे असे ज्याचं ऍडव्हर्टाईज आपण खूप बघतो ना, ते पदार्थ फार खाऊ नये. साधा रूल आहे, ज्याची सारखी पण ऍडव्हर्टाईज बघतो की डायबिटीस फ्रेंडली, मधुमेहासाठी हे खा ते खा, ते स्किप करून टाकायचं, कारण त्याच्यामध्ये काहीतरी गडबड असतं. त्यानंतर अजून चाल काढलेल्या गोष्टी म्हणजे ओट्स. तुम्ही ओट्सचं नाव ऐकलं असेल. सगळ्यात आपण कुठले ओट्स खातो? व्हाईट ओट्स खातो, बरोबर ना? नावातच व्हाईट आहे त्याचे, त्याच्यावरचे साल काढून टाकले. खरं तर ओट्स गव्हासारखे असतात दिसायला, पण साल काढलं तिचे पोह्यासारखे पातळ फ्लेक्स बनवले की ते व्हाईट ओट्स होतात. त्याने पण साखर अशीच खूप वाढते. गव्हाचं बोलताना बोलायचं झालं शेवई. शेवईमध्ये पण गव्हाचं साल बऱ्यापैकी काढलेलं असतं, निघालेलं असतं. तर असे साल काढलेली कुठलीच धान्य खाणं आपल्यासाठी योग्य नाही. आणि खरं तर मधुमेह आहे म्हणून हे टाळायचं नाही, तर घरातल्या सगळ्यांनीच ते टाळलेलं होतं. म्हणजे मी नेहमी सांगतो की मधुमेहीचा आहार जो आहे तो घरातल्या सगळ्यांसाठी चांगला आहार आहे. म्हणजे डायबिटीस म्हणून वेगळं ह्याच्यासाठी खाणं बनवा आणि बाकीच्यांनी घरच्यांनी वेगळं खा, हे ज्या घरात चालतं त्या घरात मग अजून मधुमेही तयार होतात थोड्या दिवसात. त्यामुळे सगळ्यांनीच घरातला तो आहार वाढवत असतात, सगळ्यांनीच साखरेचं प्रमाण कमी करणं आहारातलं हे उत्तम आहे. म्हणजे त्या रुग्णाला सुद्धा दिलासा मिळतो की माझ्यासारखे सगळेही खातात, मला सगळे एकटं टाकत नाहीये किंवा मला काही स्पेशल ट्रीटमेंट देत नाहीये, तर सगळ्यांसारखाच मी एक आहे आणि तुम्ही आहातच. मुळात तुम्ही काही मधुमेह झालाय म्हणजे काही आकाश कोसळले किंवा तुम्ही वेगळे आहात, काहीतरी भयंकर वाईट घडलंय, असं काही नाही. खूप चांगला, म्हणजे खरं तर मॅनेज चांगला करता येईल असा हा आजार आहे. म्हणजे मला समजा देवाने विचारलं, असं ऑप्शन दिला मला की मला तुला एक आजार द्यायचा आहे, कुठला देऊ? आणि मला 4-5 ऑप्शन दिले, त्यात जर का मधुमेह असेल तर मी मधुमेह म्हणेन की मला मधुमेह दे, मी तो चांगला मॅनेज करू शकेन. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी अशी खूप काळजी करायचं, डोक्यावर ओझं द्यायचं कारण नाही. मधुमेहाला एक मित्र म्हणून छान सांभाळता येतो आणि तो नीट ठेवला तर तो नाही त्रास देत आपल्याला. म्हणजे असे कित्येक जण आम्ही बघितलेत की 40-50 वर्ष मधुमेह आहे पण फिट आहेत एकदम. तुमच्यातलेही असणार आहेत असे अनेक जण. तर त्याची काळजी मात्र घ्यावी लागते. आता दुसरा घटक मी म्हणते आहारातला की आता मिलेट्स बरेच जण खातात, पिठूळ पदार्थांमध्येच आपण असं सांगू. मधुमेहाचं निदान झालं की अजून एक गैरसमज असं बघायला मिळतो हल्ली की डायबिटीस झाला, गहू बंद करा, भाकरी सुरू करा. असे अनेक जण सांगतात. मला तो एक प्रश्न पण समोर दिसतोय, त्यात पण मी असंच बघते की मी भाकरी खातो दुपारी. तर मला तुम्हाला असं सांगायचंय की भाकरी खाणं वाईट नाहीये, पण गव्हाच्या ऐवजी भाकरी खाल्ली आणि त्यामुळे डायबिटीसचा कंट्रोल खूप सुधारला असं फार कमी, म्हणजे नाहीच होत. कारण भाकरीतनं एकतर जास्त धान्य पोटात जातो. तुमच्या लक्षात आलं असेल, आपण पोळी करताना गोळा किती असतो गव्हाचा, म्हणजे पिठाचा छोटा असतो. भाकरी करताना तोच गोळा मोठा असतो, आपण थापून भाकरी करतो, भाकरी जाड असते. तर एक पोळी आणि एक भाकरीची तुम्ही तुलना केली तर भाकरीतून जास्त धान्य पोटात जातं आणि जास्ती शुगर वाढते. आणि ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स पण खूप जास्ती, म्हणजे असं काही नाही गव्हाने साखर वाढणार नाही आणि वाढेल आणि ज्वारीने वाढणार नाही. ज्वारीने सुद्धा तितकीच साखर वाढते, रादर जास्त वाढते. त्यामुळे असं कुठल्या तरी गाईडलाईन्सवर विश्वास ठेवण्यापेक्षा हल्ली आपण सांगतो की तुमच्याकडे ग्लुकोमीटर आहे, शुगर चेक करा आणि ठरवा तुम्हाला काय सूट होत आहे. आणि शुगर चेक करताना नेहमी 2 वेळेसची करायची, म्हणजे बिफोर आफ्टर. काही जण फक्त गहू म्हणजे पोळी खाल्ल्यानंतर करतात आणि भाकरी खाल्ल्यानंतर करतात आणि मग त्यांना असं वाटतं नाही गव्हाने जास्त वाढते. पण त्यासाठी आधीची शुगर पण महत्वाची, खाण्याच्या आधी किती होतं आणि मग काय काय खाल्लं आणि मग किती वाढले. आणि जेव्हा गव्हाच्या पोळीच्या ऐवजी भाकरी खाणार तेव्हा बाकीचे पदार्थ पण तेच ठेवायचे. गव्हाच्या पोळी बरोबर बटाट्याची भाजी खाल्ली आणि भाकरी बरोबर मेथीची भाजी खाल्ली तरी फरक पडणार आहे. त्यामुळे बाकीचे इन्ग्रेडियंट सेम, फक्त एक दिवस पोळी खायची आणि एक दिवस भाकरी खायची आणि मग बिफोर आफ्टर शुगर चेक करून फरक बघायचा. पोळी खाल्ल्यानंतर शुगर समजा 100 वाढली, भाकरी खाल्ल्यानंतर किती वाढली, मग तुम्हाला लक्षात येईल की खरंच भाकरीमुळे फायदा होतो. तर असं ब्लाइंडली कोणाच्या सांगण्यावरती विश्वास ठेवू नका, माझ्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं तुम्ही चेक करून बघा आणि मग निर्णय घ्या, कारण आता ती सुविधा आहे. ग्लुकोमीटर तर आता खरं तर जुना झाला, आता तर सेन्सर्स आले, तुम्हाला माहिती असेल. हल्ली आम्ही CGM सेन्सर खूप वापरतो, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. टाईप 2 मध्ये त्या मनाने कमी वापरतो, पण टाईप 1 मध्ये आम्ही सर्रास वापरतो छोट्या मुलांमध्ये, कारण त्याला शुगर चेक करायचा कंटाळा येतो. तर अगदी 10 रुपयाच्या कॉईन सारखा सेन्सर असतो, किंमत साधारण 3,500-4,000 असते. पण एकदा तरी तो लावून घेणं ही काळाची गरज आहे, कारण आपण सगळे टेक्नॉलॉजी वापरतो ना, आपण मोबाईल सगळे अपग्रेड करतो. आता कोणाकडे बटनाचे फोन आहेत, कोणाकडे नाही बटन, सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत. तसं ही स्मार्ट टेक्नॉलॉजी जी आली आता शुगर चेक करायची, ती तुम्ही एकदा तरी वापरून जरूर बघावी असं मी जरूर सजेस्ट करेन. त्याच्यामध्ये अक्षरशः तुम्हाला म्हणजे खरेच डोळे डोळे उघडणारी परिस्थिती असते.
तर आपण तशी शुगर चेक करतच नाही फार, महिन्यातून एकदा दोनदाही अनेक जण करतात. खरं तर फ्रिक्वेंटली शुगर चेक करायला पाहिजे. आयडियली टाईप 2 साठी मी सांगते की तुम्ही आठवड्यातनं एकदा आणि 4 वेळेला शुगर तपासायची. म्हणजे एकच दिवस तपासायची आठवड्यातनं. पण जेव्हा तपासाल तेव्हा 4 शुगर तपासायचे. कुठल्या कुठल्या? उपाशी पोटी, सकाळी नाश्त्यानंतर, दुपारी जेवणानंतर आणि रात्री जेवल्यानंतर. म्हणजे प्रत्येक जेवणाचा शुगरवर काय परिणाम होतो हे आपल्या लक्षात येतं आणि पूर्ण पिक्चर दिसतं. तर फक्त फास्टिंग पीपी केल्याने फार काही शोध लागत नाही. तर सकाळचाच कळतं फक्त. डायबिटीस आपल्याला पूर्ण दिवसभर चांगला ठेवायचा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वेळेची साखर तपासणं हे फार महत्वाचं आहे. तर सेन्सरमध्ये तुम्हाला हे पूर्ण रात्रभर काय घडतं हे कळतं. तुम्ही व्यायाम करताना काय होतंय शुगरचं ते कळतं. काही वेगळं खाल्लं तर काय होतं, गोड खाल्लं तर किती वाढते. अनेक प्रयोग करताय. त्यामुळे एकदा तरी हा सेन्सर लावून बघणं हे खरंच म्हणजे तुम्हाला छान वाटेल, नवीन माहिती कळेल तुमच्या स्वतःविषयीच आणि मधुमेहाचा कंट्रोल चांगला ठेवायला मदत होईल. तर ठीक आहे, हे होतं आपल्या धान्यांबद्दल की मिलेट्स खाऊन पण साखर वाढणारच आहे. त्यामुळे भाकरी खूप खातोय, शुगर चांगली राहील, तर तसं करून उपयोग नाही. एकूणच धान्य, मिलेट्स सगळीच कमी खाणं आणि सालासकटची खाणं, साल काढलेली धान्य न खाणं, हा पहिला नियम लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. ठीक आहे. आता दुसरा अन्न घटक, पिठूळ पदार्थ झाले. आता दुसरा अन्न घटक जो आहे तो प्रथिनांचा आहे. प्रथिन म्हणजे काय? प्रोटीन्स. ती कशा कशात असतात? तर एकतर व्हेजिटेरियनसाठी सगळ्या डाळी, कडधान्य, दुधाचे पदार्थ आणि नॉनव्हेज खात असाल तर अंडी, मासे, चिकन हे प्रथिनांमध्ये मोडतात. तर ह्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा कमी पडतो. म्हणजे आपण जेवण बघा ना, पोळी भाजी रोज खातो. पण पोळी भाजीमध्ये प्रथिनं कुठे आहेत? प्रथिनं नाहीच आहे. आणि प्रथिनं असा पदार्थ आहे की ज्यात शुगर वाढत नाही. त्यामुळे प्रत्येक जेवणात काहीतरी प्रथिनं असणं हे फार महत्वाचं आहे. मग जेवणात प्रथिनं कशी आणाल? तर पोळी भाजी बरोबर पोळी कमी करा, अर्धी पोळी कमी करा, अर्धी भाकरी कमी करा. त्याच्या जागी 1 वाटीभर वरण घ्या, 1 वाटीभर उसळ घ्या, 1 वाटीभर दही घ्या. पोट तेवढंच भरेल. पण रक्तातली साखर कमी कमी राहील, फार वाढणार नाही. कारण प्रथिनांमुळे वाढत नाही जास्त. आणि त्यात सुद्धा गंमत आहे. बरीच प्रथिनं आपण अशीच म्हणजे डाळी सुद्धा साल काढून खातो. तुमच्या लक्षात येतं काय? पण मुगाची डाळ खातो. कुठल्या रंगाची असते? पिवळ्या. पण मूग कुठल्या रंगाचे असतात? हिरव्या. हिरवे मूग असतात ना, मुगाला पण मोड आणतो ते हिरवे असतात. जर हिरवं सगळं साल काढून टाकलं की डाळ बनते पिवळी. सेम इज द केस विथ उडीद. उडीद काळे असतात, डाळ बनवतो पांढरी होते. बरोबर ना? तूर लाल असते डाळ, आपण बनवताना साल काढतो पिवळी बनते. म्हणजे सगळ्या डाळी साल काढलेल्या असतात. तर जिथे शक्य तिथे डाळी सुद्धा सालासकट खा. सालासकटच्या डाळी मिळतात बाजारामध्ये. छिलका डाळ म्हणतात त्याला. मुगाची सालीची डाळ मिळते. तुम्ही उडदाची सालीची डाळ मिळते किंवा रत्न डाळ असं पण म्हणतात आली की 5 डाळी एकत्र करतात. त्याच्यामध्ये सालीची मुगाची डाळ असते, सालीची उडदाची डाळ असते, थोडी हरभरा डाळ, तूर डाळ आणि अजून एक 5वी डाळ, अशी 5 डाळी असतात त्याच्यामध्ये. त्या 5 डाळींचं मिश्रण करून ती डाळ तुम्ही वापरू शकता वरण लावायला. तर असे काही काही छोटे छोटे बदल तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगले मदत होईल. तर हे होतं प्रथिनांबद्दल की तुम्ही प्रत्येक जेवणात खरं प्रथिनं आणायला पाहिजे. नाश्त्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपण नाश्त्यात चुकतो. जेवणात बरेचदा डाळ वगैरे घेतात बरेच जण पोळी बरोबर किंवा दही घेतात. पण नाश्त्यात काहीच प्रथिनं नसतात. फक्त पोहे, फक्त उपमा किंवा फक्त दलिया, फक्त थालीपीठ, फक्त पराठे असाच भाग बऱ्याचदा असतो. नाश्त्यामध्ये काहीतरी प्रथिनं आवर्जून घेणं, कारण सकाळच्या वेळेला शुगर वाढण्याचं प्रमाण भरपूर असतं. सकाळी आपला इन्शुलिन रेझिस्टन्स शरीरात जास्त असतो. टेंडन्सी शुगर वाढायची सकाळी जास्त असते. त्यावेळेला शुगर वाढणारे पदार्थ न घेता हे प्रथिनांचे पदार्थ घेणं हे संयुक्तिक आहे. मग नाश्त्याबरोबर एखादं अंड खाणं, तर नाश्त्याबरोबर उसळ खाणं. म्हणजे बऱ्याचदा तर मी सांगते की मधुमेहींनी नाश्त्यात धान्य खाऊच नाही. नाश्ता असा बनवावा किंवा नाश्ताच असा करा की ज्यात धान्यच नाही, जेणेकरून सकाळची साखर चांगली येईल आणि मग दिवसभराची पण चांगली. सकाळी शुगर वाढू नाही किंवा ती दुपारी संध्याकाळी तशीच कॅरी फॉरवर्ड होते पुढे. सकाळची साखर नीट आणायची की मग आपलं निम्मी लढाई जिंकली असं होतं. मग नाश्त्यात काय खाता येईल? तर एकतर बाउल भरून कडधान्य, छान कडधान्याचे मग वेगवेगळे प्रकार करा. एक क्लायंट माझ्याकडे असं आले होते, त्यांनी असंच माझं कुठेतरी ऐकून लेक्चर त्याने सुरू केलं होतं डाएट. मग म्हटलं मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी खातोय बरं का कडधान्य, पण ते रोज चणे खाऊन इतका कंटाळा आला म्हणजे की मला घोडा झाल्यासारखं वाटतंय. म्हटलं तुम्हाला मी कडधान्य खायला सांगितलं, रोज चणे खायला नाही सांगितलं, किंवा रोज एकच कडधान्य खायला नाही सांगितलं. कडधान्यांमध्ये सुद्धा इतकी व्हरायटी आहे. तुम्ही बघा तुम्हाला 7 दिवसाचे 7 कडधान्य खाता येईल. म्हणजे एक दिवस मूग खाता येईल,
एक दिवस मटकी खाता येईल, एक दिवस मुलगे खाता येतील, एक दिवस राजमा खाता येईल, चणे खाता येतील, खूप आपल्याकडे मसूर खाता येतील एक दिवस. या सगळ्याला गोड येतात, सगळ्याची चव वेगळी असते आणि या सगळ्यामुळे साखर फार वाढत नाही. त्यामुळे वेगवेगळी कडधान्य खा, व्हरायटी ठेवा. एकदा सगळं मिक्स करून खा, त्याची वेगळीच चव असते. एकदा उसळ करून खा शिजवून, फोडणी देऊन. एकदा नुसती भेळ करून खा, कच्चा टोमॅटो, कांदा घालून. असं वेगवेगळ्या प्रकारे. एकदा नुसतं मीठ, लिंबू घालून खा. प्रत्येकाची चव वेगळी, प्रत्येकाचं टेक्स्चर वेगळं आणि आपल्याला मग कंटाळा येत नाही, मोनोटोनस होत नाही. तर अशा प्रकारे सकाळी कडधान्यांचा नाश्ता फार उत्तम. दुसरा ऑप्शन सकाळी नाश्ता करायला की धान्य नाही तसा तो म्हणजे वेगवेगळे चिला ज्याला म्हणतो आपण किंवा डोसे, धिरडी म्हणतो. मग त्यात धान्य नाही वापरायचं. बिना धान्याचे डोसे. जशात तुम्ही मुगाचा चिला घेतला किंवा बेसनाची पोळी म्हणतो आपण ज्याला. तर साधं ऑमलेट खाऊ शकता सकाळी नाश्त्याला. सो असे बिना धान्याचे अनेक पदार्थ करता येतात. म्हणजे तुम्ही युट्यूबला आता माझा व्हिडिओ बघू शकता की नाश्त्यासाठी मधुमेहींच्या पदार्थ कारण मी 30-40 ऑप्शन दिले ज्याच्यात धान्य नाही. तर त्याच्यात तुम्हाला हे सगळे ऑप्शन बघता येते, लक्षात राहतील आणि प्रयत्न म्हणजे करून बघता येतील. तर ही पण गाईडलाईन एक लक्षात ठेवा की नाश्ता शक्यतो बिना धान्याचा आणि अगदीच धान्य घेतलं तर त्या बरोबरीने काहीतरी प्रथिनं पाहिजे आणि धान्य सालासकट पाहिजे. ठीक आहे. सो प्रथिनं अशी प्रत्येक जेवणात पाहिजे. आता तिसरा घटक आहे आपल्या आहारातला तो म्हणजे सगळे तेलवर्गीय पदार्थ किंवा स्निग्ध पदार्थ आपण ज्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये तेल येतात, तूप येतं, लोणी येतं आणि मधुमेही याला प्रचंड घाबरतात हे सगळ्यांना. मधुमेह झाला की तेल बंद करू किंवा तूप बंद करू असेही बरेच जण असतात. तर याची खरं तर पुन्हा काही गरज नाहीये. प्रमाणात तुम्ही खाल्लं तर तुम्ही सगळं खाऊ शकता आणि रादर या स्निग्ध पदार्थांमुळे शुगर फार वाढत नाही. तर मी उलट सांगतो की तुम्ही एखादा धान्याचा पदार्थ खाणार तर त्याच्याबरोबर 1 चमचा तूप खा. म्हणजे साखर फार वेगाने वाढणार नाही, हळूहळू वाढेल. पुरणपोळी कधीतरी खायचीच आहे तुम्हाला. हरकत नाही. अर्धी पुरणपोळी खा, त्याच्यावर मस्त तूप घाला, दूध घ्या. तुमची शुगर फार वाढणार नाही. त्याच्याबरोबर भाजी खा, भरपूर उसळ खा, एखादी दही ताक घ्या, झालं जेवण. त्याबरोबर भात घेऊ नका आणि तेवढ्यात बाकीचे पदार्थ जास्त पण पुरणपोळी कमी प्रमाणात. असं तुम्ही केलं तर तुम्ही प्रत्येक गोड पदार्थ खाऊ शकता. मोदक खायचाय. छानपैकी मोदकावर तुपाची धार घ्या, नारळाचं दूध घ्या. हे सगळे स्निग्ध पदार्थ असणाऱ्या गोष्टी की ज्याने शुगर हळूहळू वाढेल. फक्त मोदक खाल्लं तर शुगर पटकन वाढेल कारण की त्यात फक्त सारण गोड वरचं कव्हर तांदळाचं असतं बऱ्याचदा. गव्हाच्या पिठाचे कणकेचे मोदक खूप छान होतात तेही खाऊ शकता. तांदळाच्या मोदकांना ऑप्शन कणकेचे मोदक ज्याने शुगर तशी कमी वाढेल त्या मनाने आणि सारण पण जरा कमी गोड करता येईल तुम्हाला. सारणामध्ये तुम्हाला साखरेच्या ऐवजी काहीतरी खजूर घातला किंवा गुळाच्या ऐवजी खजूर घातला किंवा अंजिराचे तुकडे घातले असं काहीतरी करता येईल आणि मुळातच कमी गोडाची पण आपल्याला सवय होते. आता बघा मधुमेह झाल्यानंतर सगळेजण चहा विदाऊट शुगर घेता की नाही. पण हे आधीच सांगितलं तर ते आधी नाही करावं असं वाटतं. पण नंतर त्याची सवय होते. मग तुम्हाला आता गोडाचा चहा दिला तर नको वाटते. जीभ आपली अगदी अडॅप्टेबल असते म्हणजे जाणून घेणारी आणि त्यानुसार बदल करणारी असते. त्यामुळे ते कमी गोड पण आपल्याला आवडू शकते. तर असे बदल छोटे छोटे करायला हवेत आणि स्निग्ध पदार्थ थोडे तरी घ्यायला हवेत. पण कधी कधी त्याचा अतिरेक होतो. म्हणजे बऱ्याचदा स्पेशली तेलाच्या बाबतीत तेल आपण बरेच जण खूप वापरतो. तेल किती वापरायला पाहिजे साधारण त्याचा अंदाज जर का घ्यायचा झाला तर एका माणसासाठी साधारण अर्धा लिटर तेल एका महिन्याला एवढं पुरेसं आहे. म्हणजे घरात जर का 4 माणसं आहेत महिन्याला 2 लिटर तेल पुरेसे आहे. त्याच्यापेक्षा जास्ती वापरताय तर मग ते निश्चितच अतिरिक्त आहे आणि मग त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणं किंवा फॅट वाढणं शरीरातलं हे होऊ शकतं. आणि जेवढं फॅट वाढेल तेवढं इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो म्हणजे इन्शुलिन वापरलं जात नाही आणि शुगर वाढते. त्यामुळे अशा इनडिरेक्टली तेलामुळे शुगर वाढू शकते. डायरेक्ट तेलाचं असं खाल्ल्याने शुगर वाढणार नाही लगेचच. तूप एखादा चमचा जरूर घ्या दररोज. कारण प्रत्येकात वेगळे फॅट आहेत. तुपात वेगळे फॅट आहेत, तेलात वेगळे फॅट आहेत. तूप किंवा लोणी यातलं काहीतरी एक लोणी फ्रेश घरचं लोणी. तुपापेक्षा लोणी जास्त छान असं मी नेहमी म्हणते. कारण त्या मनाने फॅट कमी असतात, थोडे प्रोटीन्सही असतात, प्रोबायोटिक्सही असतात. सो घरचं लोणी तुमच्यासाठी वेगळं काढून ठेवा आणि लोणी तुपाच्या जागी लोणी खा ते छान लागतं. एखादा चमचा तेल बिया दररोज घेतल्या गेल्या पाहिजे. म्हणजे तेलापेक्षा जास्त चांगल्या तेल बिया की ज्याच्यापासून तेल काढतात. तेल काढण्याच्या प्रक्रियेत तेल बियातलं बरंच निघून जातं सगळं सत्व. त्या जागी तेल बियाच आपण खाल्ल्या दररोज 1 चमचा म्हणजे मोठा चमचा पोहे खायचा चमचा. तर त्याच्यामध्ये तुम्ही जवस खाऊ शकता चमचाभर म्हणजे जवसाची चटणी खाऊ शकता किंवा भाजलेले जवस खाऊ शकता, तीळ खाऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता. अजून काय काय आपण खोबरं खाऊ शकता. खोबऱ्याला पण मधुमेही बरंच घाबरतात की खोबरं अजिबात बंद नाही, खोबरं खायचंच नाही. अशी काही गरज नाही. सो प्रमाणात तुम्ही सगळं खाल्लेलं चांगलं आहे. आणि तेल कुठलं वापरायचं हे पण महत्वाचं आहे. तेल
सुद्धा बदलून वापरायचं. म्हणजे एकच तेल सारखं सारखं की जन्मल्यापासून सूर्यफूल तेलच वापरतात आमच्या घरी. असं जर का करणार असेल तर मग तुम्हाला त्यातलंच फक्त मिळत राहील चांगले घटक. बाकीच्या तेलांमधले चांगले घटक मिळणार नाहीत. प्रत्येक तेलाची काहीतरी खासियत असते. सूर्यफूल तेलामध्ये काही ठराविक घटक आहेत. सोयाबीन तेलामध्ये समजा ओमेगा 3 आहे. शेंगदाणा तेलात मुफा आहे. राईस ब्रॅनमध्ये ओरॅझिनॉल आहे. असं प्रत्येक तेलातले काही वेगळे स्पेशल घटक आहेत. जर सगळे हवे असतील तर सगळी तेल आलटून पलटून वापरायला पाहिजे. पण प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं की घरात 4 जण आहेत 2 लिटर तेल एका महिन्याला. मग या महिन्यामध्ये 2 लिटर मधून मी 1 लिटर शेंगदाणा आणलं, 1 लिटर सोयाबीन आणलं. पुढच्या महिन्यामध्ये मी 1 लिटर राईस ब्रॅन आणलं, 1 लिटर करडईचं आणलं. असं बदलत राहायचं. आणि जिथे शक्य तिथे कच्ची घाण्याचं तेल समजा मिळालं तर ते अधिक चांगलं. त्याच्यावरती कमीत कमी प्रोसेसिंग केलं असतं, केमिकल्स नसतात वापरलेले. सो ती तेलं अधिक चांगली वापरायला. सो हे तेलांचं गणित झालं. पण तेलं महत्वाचे, त्या तेलांना घाबरायचं कारण नाही आणि ठराविक प्रमाणात ती घेतलेली चांगली. तर चौथा महत्वाचा घटक आपल्या आहारातला तो म्हणजे सगळी फळं आणि भाज्या. तर आता एक प्लेट मी तुम्हाला डोळ्यासमोर आणायला सांगणार की तुमचं ताट आहे समजा. ताटाचे 4 भाग डोळ्यासमोर आणा. एक ताट आहे गोल, त्याचे 4 भाग केलेत तुम्ही. त्यातले 2 भाग आपण आता बोललो की एका भागामध्ये धान्याचा पदार्थ पाहिजे एखादा, एका भागामध्ये काहीतरी प्रथिनं पाहिजे. तर उरलेले 2 भाग जे आहेत ते सगळे भाज्या सॅलड्सनी भरलेले पाहिजे. म्हणजे 1 वाटी सॅलड दररोजच्या जेवणात आणि 1 वाटी भाजी. एवढं जरी तुम्ही केलं तरी 4 भाग तुमचे बरोबर जाईल. 1 भाग भाजीचा, 1 भाग सॅलडचा, 1 भाग प्रोटीनचा काहीतरी म्हणजे डाळ, दही वगैरे असं आणि 1 भाग धान्याचा. एका जेवणात 2 धान्य घेऊ नका. जर 2 धान्य घेतली तर हा बॅलन्स गेला तुमचा. आपण जो चौरस आहार म्हणतो म्हणजे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. तर चौरसच राहायला पाहिजे. पंचकोन झाला किंवा एक पदार्थ जास्त घेतला गेला कुठल्याही प्रकारचा तरी मग त्याचा समतोल बिघडलं. त्यामुळे धान्याच्या बाबतीत थोडं सजग राहा की एका जेवणात पोळी घेतली भातही घेतला असं करू नका. मधुमेहींसाठी भात खाणं परत तुम्ही विचाराल मला की खाऊ का? तर भात मी म्हणलं तसं की साल काढून खातो म्हणून त्याला सगळेजण नावं ठेवतात. तर बिचारा तांदूळ पण चांगला आहे, काही वाईट नाही. जर तुम्ही तो सालासकट खाल्ला ज्याला ब्राऊन राईस म्हणतो आपण, खाऊ शकता. आता ब्राऊन राईस बऱ्याचदा मिळत नाही सगळीकडे किंवा मिळाला तरी खूप महाग असतो किंवा शिजत नाही पटकन किंवा चावावा लागतो. आपल्याला तर भात म्हणजे असं मऊ मऊ खायची सवय. चावा म्हणलं की आपण आळशीपणा करतो, मग नकोच म्हणतो. तर भात शक्यतो ब्राऊन राईस नसेलच ब्राऊन राईस खायचा तर त्याच्याही ट्रिक्स आहेत. तुम्ही खाताना तांदूळ विकत घेतानाच जरा लांब तांदूळ घे, म्हणजे बासमती आहे किंवा दिल्ली राईस आपण जो घेतो तो घ्यायचा. आपल्याला कमीच खायचा, तोही महागच पडणार आहे पण तो खायचाच कमी आहे मुळात, त्याच्यामुळे कमीच खावा लागेल. म्हणजे किंमत तुमची तेवढीच होणार आहे. नंतर तो शिजवताना तुम्ही शक्यतो आपण जो कुकरमध्ये शिजवतो तसा न शिजवता पातेल्यात शिजवा, वरचं पाणी काढून टाका. त्यात थोडंसं 1 चमचा नारळाचं तेल पण घालतात हल्ली शिजवताना किंवा तो अजून शुगरच्या दृष्टीने चांगला होतो. किंवा मग तुम्ही सांगितलं तसं की तांदळाबरोबर डाळ सालीची घ्या. तांदळात किंवा त्याच्या भरपूर भाज्या घालून पुलाव करा, खिचडी करा छिलका डाळ वापरून. म्हणजे खिचडी हा चांगला ऑप्शन आहे मधुमेहींसाठी की डाळ तांदळाचं प्रमाण थोडं ऍडजस्ट करायचं की आपण नेहमी 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतो. उलटं करायचं, 1 वाटी तांदूळ 2 वाट्या डाळ घ्यायची आणि मग डाळ सालीची घ्यायची आणि त्यात 3 वाट्या भाज्या घालायच्या. असं 1, 2, 3 प्रमाणे मी सांगते. ते तुम्ही केलं तर खिचडी पण छान खाऊ शकता. मग खिचडी कढी हा चांगला ऑप्शन आहे तुम्हाला जेवायला. मग त्या जेवणात पोळी भाकरी खायची नाही. तेव्हा खिचडी, कढी, पापड, सॅलड असं मस्त जेवण करायचं त्या दिवशी. आणि बघा साखर तपासून काय फरक पडतो. म्हणजे एक दिवशी पोळी खाऊन काय होतं, भाकरी खाऊन काय होतं आणि एक दिवशी खिचडी खाऊन काय होतं. हे तुम्ही जर का प्रमाणे ठेवलं तर तुम्हाला तुमचं कळेल की काय करायला पाहिजे. तर हे भाज्या फळांचं. शेवटी भाज्या फळं खाताना पण काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. त्यामध्ये ते सुद्धा सालासकट खावं लागतं. बऱ्याचदा आपण भाज्या साल काढून खातो. ते दुधी भोपळा साल काढून खातो, सगळे दोडका साल काढून खातो. तर साल काढून खाणं आपण ते चावण्याच्या दृष्टीने किंवा शिजण्याच्या दृष्टीने करतो. पण हे साल वापरून सुद्धा अनेक पदार्थ करता येतात. दोडक्याचं साल काढलं ती छान चटणी होते. दुधी भोपळ्याचं साल काढलं छान चटणी होते किंवा सालासकट सुद्धा भाजी छान लागते दुधी भोपळ्याची. इव्हन लाल भोपळा त्याच्याही सालामध्ये खूप चांगले घटक असतात आणि फायबर सगळ्याच सालांमध्ये असतात ज्याने शुगर वाढत नाही. मग जिकडे शक्य तिकडे साल ठेवा भाजीवर आणि काढलं तर ते काही ना काही करून पोटात जाईल याची काळजी घ्या. म्हणजे चटणी करून किंवा अजून काही वेगळं ठेचा करून. इव्हन काकडी खातो आपण बऱ्याचदा सॅलडमध्ये, पण साल काढून खातो. काकडी सुद्धा सालासकट खायला हरकत नाही, गाजर सालासकट खायला हरकत नाही. फक्त स्वच्छ धुवून खाऊ. सध्या आपण खूप फवारणी केलेली असते सगळ्यावरती, त्यामुळे घाबरतो सालासकट खायला. इव्हन ऍपल किंवा सफरचंदाचं साल आपण काढून खातो. पण शक्य तिथे धुवून स्वच्छ खा की सालासकट खाता येईल. धुण्यासाठी ट्रिक वापरू शकता की पाण्यामध्ये थोडं मीठ घाला
मिठामध्ये मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा किंवा पाण्यात थोडंसं बेकिंग सोडा असतो आपला, सोडा घाला आणि मग त्या पाण्यात बुडवून ठेवा भाज्या फळं. मग स्वच्छ धुवून घ्या आणि सालासकट खा. की थोडे त्याच्यावरचे पेस्टिसाइड्स किंवा फर्टिलायझर्स थोडेसे कमी होऊन जातात. मग तेवढी काळजी राहत नाही. पण साल शक्यतो ठेवावा. तीच गोष्ट मी तेल बियांचं बोलले मगाशी. बरेच जण बदाम खातात सकाळी भिजवलेले, पण साल काढून खातात. बरोबर ना? तर परत आपण साल काढतो म्हणजे फायबर्स काढून टाकतोय, चांगले घटक काढून टाकतोय आणि मग फायबरचे सप्लिमेंट बरेच जण घेतात शुगर चांगली राहावी म्हणून. म्हणजे आहे ते काढून टाकायचं आणि मग वरून ते ऍड करायचं. याची गरज नाही. बदाम पण भिजवून खा, सालासकट खा. जोपर्यंत चावता येतंय तोपर्यंत दात वापरा. फळं ज्यूस करून, भाज्या स्मूदी करून घ्यायची गरज नाही. चावून खाणं सगळ्यात महत्वाचं. बरेच जण मधुमेही आता हल्ली सकाळी ज्युसेस घेतात भाज्यांचे, स्मूदीज घेतात, पालकाची स्मूदी, दुधी भोपळ्याचा रस. गरज नाही, चावून खा आणि गाळून अजिबात कुठल्याही गोष्टी घेऊ नका. खरं तर रस करून घेतलं की जास्ती खाल्लं जाईल. दात नसले हा, दात नसतील तर गोष्ट वेगळी. तेच सांगते, दात असताना चावून खा. दात नसतील तर मग ऑप्शन नाही, तर कवळी लावून घ्या किंवा मग ठीक आहे मिक्सर मधनं काढून पण न गाळता खा. म्हणजे गाळून त्यातलं फक्त पाणी पाणी घेऊ नका, फायबर सकट खा. तर हे होतं भाज्या फळांबद्दल. आणि भाज्यांमध्ये आता बटाटा, मी मगाशी बोलले की बटाटा ह्याला भाजी आम्ही हल्ली म्हणत नाही. बटाटा हा पिठूळ पदार्थ आहे, आपण सुरुवातीला बघितलं. सो बटाट्याला भाजी म्हणू नका. म्हणजे पोळी बरोबर बटाट्याची भाजी खाल्ली असं म्हणणं चुकीचं आहे. मग पोळी बरोबर पोळी खाल्ली असा त्याचा अर्थ. त्यामुळे बटाट्याची भाजी न समजता पोळीच्या ऐवजी बटाटा कधीतरी खाता येईल. म्हणजे मी डायबिटीस म्हणून बटाटा पूर्ण वर्ष करायचा का असा अर्थ नाही. सांगितलं तसं आपण सगळं खाऊ शकतो. फक्त त्याला जरा जजमेंट वापरायचं की बटाटा शुगर वाढणार आहे, मग आहारातला इतर शुगर वाढवणारे पदार्थ कमी करून त्या जागी मी बटाटा खाऊ शकतो. मला बटाटा खायची इच्छा झाली, छान खा ना, काही हरकत नाही. काचऱ्या करून छान थोड्याशा फ्राय करून खा मीठ घालून. पण मग त्या जेवणामध्ये पोळी खाऊ नका किंवा भात खाऊ नका. बाकीचे घटक खायचेच आहेत, वरण खायचे, सॅलड खायचे, भाजी खायची, ते खायचंच आहे. पण पोळीच्या जागी बटाटा. रताळ खाऊ शकता, रताळ पण चांगला आहे उपवासाच्या दिवशी. खरं तर आता विषय निघाला तर बोलू. उपवास मधुमेहींनी करावा का नाही असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. तर उपवास करायला हरकत नाही, पण 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर उपवास हा उपवासासारखाच करायचा. म्हणजे आपण उपवास म्हणलं की जास्त खातो किंवा उपवास म्हणलं की चुकीचं खातो किंवा उपवास म्हणलं की आधी 2 दिवस काय खायचं याची तयारी सुरू करतो. तर असा उपवास करायचा असेल तर त्याचा काही उपयोग होईल. म्हणजे उपवास तुम्ही शरीराला थोडंसं विश्रांती देण्यासाठी करा. पण दुसरी गोष्ट महत्वाची की त्यावेळेला जर तुमची गोळ्या औषधं सुरू आहेत, इन्शुलिन सुरू आहे, तर त्याचा डोस डॉक्टरांशी बोलून कमी करा. आणि त्या दिवशी शुगर तपासा. म्हणजे असं नाही होता का मग उपवासाच्या दिवशी कमी खाल्लं आणि शुगर कमी होऊन त्रास झाला. त्यामुळे उपवास करायला हरकत नाही, पण हे जे ज्ञान महत्वाचं किंवा अवेअरनेस महत्वाचा आहे तो यासाठीच. प्रत्येक गोष्ट करता येईल, पण मागचं त्याचं लॉजिक समजलं पाहिजे किंवा काय बदल करायचे आपल्या ट्रीटमेंटमध्ये हे समजलं पाहिजे. तर मग कुठलाही त्रास न होता तुम्ही करू शकता सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर हा 5वा घटक आपण शेवटचा बोलत होतो महत्वाचा आहारातला. आपण कुठले कुठले 4 बघितले? पिठूळ पदार्थ बघितले, डाळी कडधान्य प्रथिनांचे पदार्थ बघितले, स्निग्ध पदार्थ बघितले, भाज्या फळं बघितली. म्हणजे फायबर्स बद्दल पण आपण बोललो, व्हिटॅमिन्स बद्दल बोललो. या भाज्या फळांमध्ये व्हिटॅमिन्स पुष्कळ आहेत, महत्वाचं आहे. आणि 5वा घटक म्हणजे महत्वाचा पाणी. पाणी सगळ्यांनी पुरेसं घ्या. बऱ्याचदा पाण्याचं कधी कधी म्हणजे खूप कमी घेतलं जातं एका एंडला, पाणी प्यायची आठवणच राहत नाही. हार्डली किती विचारते मी कधी किती पाणी पितात, तर 4-5 ग्लास पितो अशी उत्तरं मिळतात. आणि दुसऱ्या एंडला अशी उत्तरं मिळतात की नाही सकाळी उठल्या उठल्या तांब्या भरून पाणी पितो, म्हणून प्रत्येक जेवणाच्या वेळेला तांब्या भरून पाणी पितो, म्हणजे दिवसात मी 7-8 लिटर पाणी पितो. याची काही गरज नाही. कुठलाही अतिरेक हा वाईटच आहे. त्यामुळे पाणी पिताना साधा हिशोब असतो. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही सगळेजण छान शिकलेले आहात म्हणून गणित सांगतो सोपं. तुमचं वजन जितकं आहे त्या वजनाला 30 ने गुणा, तेवढं पाणी कमीत कमी प्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घेऊन चालेल, पण कमीत कमी तेवढं पाहिजे. म्हणजे उदाहरण, समजा 60 किलो वजन आहे, तर 60ला मी 30 ने मल्टिप्लाय केलं, 1800 ml. म्हणजे साधारण 2 लिटर पाणी पिणं ठीक आहे 60 किलो वजनाच्या माणसाने. आलं लक्षात? तर असा हिशोब केला तर पुरेसं आहे. उन्हाळ्यात अर्थात जास्त पाणी थोडं प्यायला पाहिजे. पावसाळा हिवाळ्यात तेवढंच घेतलं तरी हरकत नाही. ज्यांना खूप घाम येतो त्यांनी जास्त पाणी प्यायला पाहिजे. जे खूप ऍक्टिव्ह आहेत, भरपूर व्यायाम करतात त्यांनी जास्ती पाणी प्यायला पाहिजे. तर असं थोडेसे त्याच्यात बदल होतात, पण ऍव्हरेज फिगर मी तुम्हाला सांगितलं. पाणी नीट पिताय का नाही हे समजायला आपलं युरिनचा कलर चेक करा.
युरिनचा कलर कुठली औषधं घेणं चालू म्हणजे बी कॉम्प्लेक्समुळे वगैरे युरिनचा कलर येतो वेगळा किंवा डार्क कलर येतो. पण तसं काही नसेल आणि तरीही युरिनचा कलर डार्क येत असेल तर मग निश्चित तुम्ही पाणी कमी पिताय ते वाढवायला हवं. तर हे लक्षात ठेवणं महत्वाचं. पाणी पुरेसं घेतलं पाहिजे. ओके. कधी कधी असं होतं की खूप तहान लागते. सारखीच तहान लागते. पावसाळ्यात सुद्धा खूप तहान लागते किंवा हिवाळ्यात पण खूप तहान लागतं. त्याच्याकडे पण लक्ष ठेवा. हे एक शुगर वाढल्याचं लक्षण असू शकतं. मला माहितीये 3 पॉलीज आपण म्हणतो. खूप तहान लागणं, खूप भूक लागणं आणि सारखं सारखं लघवीला जावं लागणं. ही 3 शुगर वाढल्याची लक्षणं आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडे एक लक्ष थोडं असू द्या. असं अनयुज्युअल काही वाटलं तर आणि आपल्याला साखर तपासायचीच आहे. मी तुम्हाला सांगितलं आठवड्यातनं एकदा शुगर आपण 4 वेळा तपासणारच आहोत. त्यामुळे हे तुम्हाला पटकन लक्षात येईल काही साखर वाढत असेल तर. तर हे पाण्याच्या बाबतीत अजून एक महत्वाचं म्हणजे मीठ. मिठाच्या बाबतीत पण थोडी काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे आता डायबिटीस आहे तर त्याचे बहीण भाऊ सगळे आपल्याला त्यांच्यापासून पण लांब राहायला पाहिजे. त्याचा बहीण भाऊ म्हणजे ब्लड प्रेशर जास्त असणं, बीपी. बऱ्याच मधुमेहाची गोळी पण सुरू असते बीपीची. तर मीठ जरा कंट्रोलमध्ये ठेवणं महत्वाचं आहे. आता कंट्रोलमध्ये म्हणजे किती? त्याला पण गणित आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी लॉजिक आहे, गणित आहे. त्याला ऑडिट म्हणतो आम्ही की ऑडिट करा घरचं. घरी मीठ किती येतं आणि आपल्या पोटात किती जातं? हं? साधारण हिशोब असा असतो की एका माणसाला हाय ब्लड प्रेशर नसेल तर एक 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ पण पुरतं. 5 ग्रॅम म्हणजे किती? 1 टीस्पून. तर आता असा हिशोब समजा आपण केला की घरात 2च माणसं आहेत आणि रोज 5 ग्रॅम एकाला लागणार आहे. म्हणजे दोघांना किती लागणार? 10 ग्रॅम. 1 किलो मीठ म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. मग रोज जर का 10 ग्रॅम लागणार आहे तर 1000 ग्रॅम मीठ तुम्हाला 100 दिवस पुरायला हवं. 100 दिवस म्हणजे 3 महिने. तर 1 किलो मीठ जर का 3 महिने जात असेल तुमचं तर ठीक आहे. मीठ तुम्ही ठीक वापरताय. पण 2 महिन्यातच संपतंय 1 किलो मीठ दोघांसाठी. तर मग तुम्ही निश्चितच मीठ जास्त वापरताय. मीठ कमी करायला हवं. आणि मीठ कमी करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पोळी आणि भातातलं मीठ काढून टाकायचं. बरेच जण विनाकारण कणकेमध्ये आणि भातामध्ये मीठ घालतात ज्याची काही गरज नसतं. पोळी आपण भाजी बरोबर खातो, भाजीत मीठ असतं. भात आपण वरणाबरोबर खातो, वरणात मीठ असतं. त्यामुळे विनाकारण पोळी भातात मीठ घालू नका. पहिला आठवडाभर काहीतरी विचित्र वाटेल. पण नंतर मी तुम्हाला म्हणलं तसं आपली जीभ खूप अडॅप्टेबल असते. ती ऍडजस्ट होते. नंतर मीठ जास्त घातलं तर तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे ती सवय लावून घ्या. नसेल तर ती कुठली चांगली सवय लावायचा उत्तम मार्ग किंवा उत्तम वेळ असते ती लगेच. आजच. आज संध्याकाळच्याच भातामध्ये किंवा पोळीमध्ये मीठ घालू नका. ठीक आहे? थांबू नका. उद्याची वाट बघू नका. ठीक आहे? तर असे छोटे छोटे बदल केले तर त्याचा लॉंग टर्म मध्ये खूप चांगला फायदा होतो. आणि मधुमेह हा असा आजार आहे की जो नियंत्रणात ठेवला. HbA1c चांगलं तुम्ही ठेवलं. शुगर रोजची तुम्ही आठवड्याची चांगली ठेवली. म्हणजे साधारण टार्गेट सोपं समजायला मी सांगतो की 100 ते 200च्या मध्ये शुगर. 100च्या खाली फार जाऊ देऊ नका. 200च्या वर फार जाऊ देऊ नका. म्हणजे तुमचं HbA1c साधारण 7.5-8 पर्यंत जरी राहिलं तरी सुद्धा हरकत नाही. अगदी 6च पाहिजे HbA1c किंवा 6.5च पाहिजे. असंही काही तुमच्या एक सर्टन एज नंतर एवढी गरज नाही. पण 8च्या खाली मात्र ते जरूर पाहिजे. तुमचे HbA1c तर किती सगळ्यांनी आठवून बघा. आणि त्याला जोड तुमच्या शुगरची पण पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की HbA1c छान येतं. पण शुगर तपासल्यावर कळतं की शुगर खूप वर जाते तर खूप हायपोज होते. म्हणजे खूप वर आणि खूप खाली येते. त्या शुगरचं ऍव्हरेज चांगलं येतं. बरोबर ना? ऍव्हरेज म्हणजे त्याचं मध्य आहे. म्हणजे खूप वाढलेला आणि खूप कमी साखरेचा मध्य चांगला आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुमचा कंट्रोल चांगला आहे. म्हणून शुगर तर तपासली पाहिजेच. आणि HbA1c पण त्याचं एकदा पाठपुरावा केला पाहिजे की बरोबर आहे ना. बाकी अजून तपासण्यांमध्ये तुमची लघवीची तपासणी आहे, डोळ्याची तपासणी आहे, ते तो विषय वेगळा आहे. पण या तपासण्या सगळ्या नियमित करणं आणि त्याचाही आहाराशी संबंध आहे की लघवीत प्रोटीन जात असेल तर आहारात बदल करणं योग्य ते. हार्ट डिसीज काही असेल, कोलेस्ट्रॉल जास्ती असेल तर आहारात बदल करणं. ते आता आज बोलणार नाही कारण तेवढा आता आपल्याला वेळ देत नाही. पण जरूर तिथे आहार तज्ञांचा सल्ला घेणं हे फार महत्वाचं आहे. काहीतरी कुठेतरी गुगलवरती शोधण्यापेक्षा किंवा आता तर AI आले, ChatGPT. काही प्रश्न पडला की आपण ChatGPTला विचारत मोकळे होतो. पण मला असं वाटतं त्यातल्या प्रशिक्षित लोकांशी बोलणं हे जास्ती महत्वाचं असतं. कारण मग ते तुमची सगळी हिस्ट्री घेतात, तुमच्या आवडीनिवडी विचारतात, तुमचे रिपोर्ट्स चेक करतात आणि मग तुम्हाला डिसिजन देतात. त्यामुळे हे इंडिव्हिज्युअलायझेशन हा डायबिटिशियन ट्रीटमेंट मधला फार गाभ्याचा भाग आहे. की ह्याला जे चालेल तेच दुसऱ्याला चालेल असं नाही. 2 माणसं अतिशय वेगळी आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकासाठी ट्रीटमेंट थोडी थोडी बदलू शकते. आहार बदलू शकतो. तर आज आपण जे बोललो ते कॉमन जनरली सगळ्यांसाठी उत्तम असं जे आहे ते आपण आज बोललो. पण व्यक्तीनुसार फरक पडू शकतो थोडा. तर त्या बाबतीत तुम्ही जरूर तज्ञांचा सल्ला घ्या.
तर मला असं वाटतं मला आज जे बोलायचं होतं ते बऱ्यापैकी बोलून झालंय माझं. हा एक विषय तुम्ही विचारायच्या आधीच मी एका प्रश्नाचं उत्तर देते की दिवसातनं दोनदाच खाणं आणि दिवसातनं दर 2 तासाला खाणं असा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. दीक्षित आणि दिवेकर असं युद्ध कायमच सुरू असतं. तर त्यासाठी काय काय ह्याच्यातलं बरोबर आहे? तर मी असं कोणी प्रश्न विचारला की तुमचं आडनाव विचारते की तुमचं आडनाव काय? समजा आता मला असं कोणी प्रश्न माझं नाव पाहिजे तर थोडक्यात माझ्यासाठी विमयांसाठी जे योग्य तेजस विमयांसाठी जे योग्य आहार आहे तो तुम्ही घेतला पाहिजे. दीक्षित सांगतात म्हणून दीक्षित डाएट फॉलो करा किंवा दिवेकर सांगतात म्हणून दिवेकर डाएट फॉलो करा याची गरज नाही. काही जणांना दीक्षित पण सूट होईल, काही जणांना दिवेकर पण सूट होईल. शेवटी तुमचा रोजचं रुटीन कसं आहे, तुमच्या आवडीनिवडी कशा आहेत त्यानुसार तुमचं रोजचं तुमचं ऑक्युपेशन काय आहे, ऍक्टिव्हिटी किती आहे, या सगळ्याचा विचार करून आहाराचं नियोजन करायला पाहिजे. बरेच जण दीक्षित डाएट फॉलो करतात, दिवसात 2दाच खायला सुरुवात करतात, पण 2 वेळेला इतकं खातात की त्यांची शुगर वाढून जाते. म्हणजे दीक्षित डाएट करून पण त्याचा फायदा होईल असं नाही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ते घेतलात तर. किंवा नाश्त्याला जे खाणार ते पण दुपारच्या जेवणामध्ये खाऊन घेतात की नाश्त्याचंही आणि दुपारच्या जेवणाचंही सगळंच संध्याकाळचं खाणंही आणि रात्रीचं जेवण असं 2 क्लब करतात. 2दाच खातात पण 4 वेळेस खातो. मग त्याचा उपयोग होईल का? नाही. त्यामुळे दीक्षित डाएट पण नीट समजून घेणं आणि त्यानुसार दीक्षित डॉक्टर सांगतात रोज 45 मिनिटं व्यायाम करावं. ते आपण ऐकत नाही. 2 वेळा खाणं आणि पाहिजे ते खा हे आपल्याला आपल्या सोयीचं आपण ऐकतो आणि त्यानुसार फॉलो करतो. तर असं करणं चुकीचं आहे. त्याच्यामुळे किती 2दा खा 4दा खा पण काय खाताय आणि किती खाताय हे फार महत्वाचं आहे. 2 वेळा चुकीचं खाल्लं तर त्याने फायदा होणार नाही. 2 वेळाही तुम्हाला योग्यच खायचं, योग्य प्रमाणातच खायचंय तरच त्याचा फायदा होणार. आणि जोडीला बाकीचे सगळे फोन डायबिटीसचं लक्षात ठेवायचं. व्यायाम करायचा, झोप चांगली घ्यायची, स्ट्रेस मॅनेजमेंट करायचे, तपासणी करायची, नियमित औषधं वेळेवरती घ्यायची, डॉक्टरांना वेळोवेळी भेटून छान सगळं चाललंय का याची चाचपणी करायची, आपलं नॉलेज अपडेट करायचं, तेही तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन करायचंय. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवलं तर मला वाटतं मधुमेह तुमच्या बरोबर छान आनंदात राहील, तुम्ही त्याच्याबरोबर आनंदात राहाल आणि मला छान तुमचं पुढचं सगळं जे आयुष्य आहे ते छान निरोगी राहील अशी मला खात्री आहे. तर मी थांबते इथे. आता तुमचा प्रश्न आपण तुमचं काही असेल तर ते बघूया. हा. प्रॅक्टिस मध्ये नाही मला एक विचारायचं असं आहे. माझ्याकडे स्वतःकडे ग्लुकोमीटर आहे. मी ग्लुकोमीटरने तर करतोच. मी पुण्यातल्या 5 वेगवेगळ्या लॅबला सकाळी 7 ते 8 दरम्यान ग्लुकोमीटरने माझी शुगर घेतल्यानंतर सुद्धा त्या 5 लॅबला मी सकाळी 7 ते 8 वेळा फास्टिंग शुगर दिली. इच अँड एव्हरी लॅब गिव्ह मी डिफरंट रिझल्ट्स. त्याचं कारण काय असेल? साहजिक आहे. प्रत्येक लॅबमध्ये कुठेही आपण जेव्हा शुगर चेक करतो त्यात बरेच फॅक्टर असतात. ते कुठल्या मशीन वापरतात, काय टेक्निकने शुगर तपासतात, कोण माणूस शुगर तपासतो. म्हणजे पर्सनल एरर सुद्धा असते की 2 माणसांनी वेगवेगळे चेक केलं तरी शुगर वेगळी येऊ शकते. आणि ग्लुकोमीटरवरची शुगर आणि लॅबमधली शुगर यात फरक येणं हे साहजिकच आहे. कारण की ग्लुकोमीटरमध्ये आपण कॅपिलरी ब्लड घेतो. कॅपिलरी म्हणजे काय? छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमधली साखर घेतो. आपण लॅबमध्ये मोठ्या शिरेतली साखर घेतो. त्या 2 रक्तातच फरक आहे. त्याच्यामुळे त्या 2 साखरेमध्ये फरक अपेक्षितच आहे. त्यामुळे मीटरला नाव ठेवण्यात अर्थ नाही किंवा लॅबमध्ये पण रिडिंग वेगळं वेगळं येणं ह्याच्यात सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही आयडियली कसं चेक केलं पाहिजे की एकच ब्लड सॅम्पल तुम्ही तेच सॅम्पल 4 लॅबमध्ये त्याच वेळेला दिलं आणि त्याच वेळेला तुम्ही कॅपिलरी ब्लड ग्लुकोमीटरमध्ये घालून चेक केलं तर काहीतरी आपण त्याचा संबंध लावू शकतो. पण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॅबमध्ये आणि मीटरवरती अगदी 10 मिनिटाच्या फरकाने पण शुगर बरीच बदलते. म्हणजे आत्ताच केलं आणि 10 मिनिटांनी तिकडे केलं असं म्हटलं तरी बदल येतो. त्यामुळे त्यात फार न पडता साधारण रेंज बघणं. काय रेंजमध्ये माझी साखर आहे, मग ती रेंज चांगली आहे का माझी? इकडे 200 आणि इकडे 225 आहे त्याने फार फरक पडणार नाही. रेंजमध्ये आहे का तेवढा जरी विचार केला तरी सोयीस्कर आहे. हा. रोज केळ खायचं तर चालेल. केळ आता केळं चांगला प्रश्न विचारला. पूर्वी आता मी जेव्हा शिकत होतोय MSc केलं मी साधारण 2009 मध्ये म्हणजे आता बरीच वर्ष झाली. तेव्हा आम्ही सुद्धा हे शिकलो होतो की मधुमेही 5 फळं टाळायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना पाठ असतील ती केळं, चिकू, द्राक्ष, आंबा आणि काय सीताफळ बरोबर. तर मी सांगायचे फार पूर्वी जेव्हा मी छोटी होते. पण आता असं लक्षात आलं की प्रत्येकच फळाने साखर वाढते. असं काही नाही की तुम्ही सफरचंद खाल्लं तर साखर वाढणार नाही किंवा काही खाल्लं तर साखर वाढणार नाही. प्रत्येकच फळ गोड आहे. त्यामुळे फळ तुम्ही कुठलं खाता ह्याच्यापेक्षा तुम्ही फळ किती खाता याला महत्व आहे. त्यामुळे छोटं फळ कुठलंही खाल्लं
तरी ठीक आहे. फळ आपल्याला खायचंय कारण फळामध्ये चांगले घटक पण आहेत. त्यामुळे छोटं फळ, केळं खायचं तर छोटं खा. सोन केळं जे मिळतं छोटं ते खा. किंवा मोठं असेल तर अर्धच खा. मग चालू शकतं. आणि किती खाता फळ याच्या बरोबरीने तुम्ही ते कधी खाता हे पण महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेवणाच्या बरोबरीने फळं खाल्लं तर शुगर वाढणार आहे जास्त. कारण जेवणात ऑलरेडी तुम्ही शुगर वाढतील असे पदार्थ घेतलेले आहेत. त्याच्यावरती अजून तुम्ही फळं खाताय म्हणजे अजून शुगर वरती जाणार. पण हेच फळ जर का तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये जेव्हा भूक लागते तेव्हा घेतलं किंवा व्यायामाला जायच्या अगोदर घेतलं तर मग शुगर तशी फार वाढणार नाही. त्यामुळे किती घेता फळ, कुठल्या वेळेला घेता आणि फळ निवडताना पण ते खूप पिकलेलं निवडण्यापेक्षा जरा थोडं कच्चट निवडायचं. जल्दी कच्चही नाही ज्याने त्रास होईल. पण अगदी केळं अगदी मऊ पिकलेलं घेण्यापेक्षा जस्ट पिकलेलं केळं किंवा पेरू सुद्धा खूप अगदी पिवळा पेरू घेण्यापेक्षा मऊ थोडा जस्ट पिवळा व्हायला लागलेला असे पण म्हणजे बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ज्याने फरक पडू शकतो. मी सेम हा सांग. माझी एकदा साखर 215 आली होती. त्याच्यानंतर मी मध्ये जाऊन 3 महिन्याची ॲव्हरेज करून ती 6.4 होती. मग ती वाढलीच नाही. परत लावून येऊ शकते. हा मी म्हटलं तसं की ऍव्हरेज जे असतं ना ते जरा फसवं असतं की खूप वाढलेली साखर आणि कमी साखर याचं ऍव्हरेज चांगलं येतं. त्यामुळे त्या 6 ऍव्हरेजला फार महत्व द्यायचं नाही. पण आणि शुगर एकदाच 215 तपासून पण उपयोग नाही. मी म्हटलं तसं 4 वेळा शुगर तपासणं, दर आठवड्याला तपासणं आणि मग त्याचा संबंध ऍव्हरेजशी लावणं. दॅट मेक्स सेन्स. एखाद्या शुगरचा ऍव्हरेजशी फार संबंध लावतो. शुगर कमी करता येतेच आणि 215 शुगर आहे. तुम्ही योग्य आहार, व्यायाम, औषधांनी कमी करू शकता. त्याच्या आधी काय खाल्लं होतं, आधीची साखर किती होती, या सगळ्याचा विचार केला तर त्याच्यावरती उत्तर सापडेल आपल्याला. बीटाबद्दल तुम्ही विचारलं, बीटाचा रस घेऊ का? तुम्ही म्हणलं तसं की रस घेण्यात जास्त खाल्लं जातं किंवा जास्ती बीट पोटात जातं. शेवटी बीट हा सुद्धा काय कंदमुळे त्यात पण साखर आहे, मीठ गोडच लागतं खाताना. तर एक तर बीट शिजवून घेऊ नका पहिली गोष्ट आणि रस काढून घेऊ नका. कच्चं चिरून खा किंवा किसून खा. तर त्याने कमी बीट खाल्लं जाईल कारण ज्यूस तुम्हाला एक काढायला ग्लासभर 2 बीट तरी लागणार. पण खाताना आपण अर्ध सुद्धा खाऊन आपलं मागू शकतो. त्यामुळे कमी क्वांटिटी जाते. अगदी चावायची अडचण असेल तर किसून खा. पण रस शक्यतो नको आणि रस घ्यायचाच असेल तर मग अर्ध्याच बीटाचा जेवढा रस होईल तेवढा न गाळता घेतला तर ठीक आहे. उकडून चालेल ना? हा उकडून सांगितलं ना, शिजवलं की शुगर वाढते. जेवढा तुम्ही पदार्थ शिजवाल तेवढं त्याची पटकन पचायची शक्यता वाढते. पटकन साखर तयार होते त्याची. लिंबू किती पडले? लिंबू लिंबू छान आहे. दररोज प्रत्येक जेवणाबरोबर लिंबू पाणी घेणं ही चांगली सवय आहे. म्हणजे मला आठवतं माझी आजी ती आता जवळपास 92 वर्षाची होती जेव्हा होती तेव्हा. तिची एक चांगली सवय अशी होती की ती प्रत्येक जेवणानंतर लिंबू पाणी प्यायची. म्हणजे जेवणात तिच्या लिंबाची फोड आपल्या असतेच बऱ्याचदा किंवा पूर्वी असायची ताटामध्ये. प्रत्येक जेवण झालं की लिंबू पाणी प्यायचं. त्याचे 2 उपयोग असतात. एक तर 3 उपयोग राहतात. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चांगलं असतं, ते नियमित मिळतं आपल्याला. दुसरी गोष्ट लिंबामुळे आपलं लोह चांगलं शोषलं जातं जेवणातलं. आणि तिसरी गोष्ट आता असं लक्षात आलं की जेवणाबरोबर तुम्ही काहीतरी आंबट पदार्थ घेतला त्या जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा कमी होतो. म्हणजे साखर जरा थोडी कमी वाढते. त्यामुळे चांगली सवय घेणं. दिवसात 1 अख्खं लिंबू पोटात जाईल असं बघा. आणि शक्यतो फ्रेश चिरलेलं. काल चिरलेलं लिंबू आज घेतलं असं नको. आज चिरलेलं आज संपवायचं. आहारानंतर पेरेस पाणी म्हणतात. 1 तासावर पाणी घ्या असं म्हणतात. तर हे कितपत सत्य आहे? त्यात काही फार सायंटिफिक त्याला बॅकअप काही नाही. तुम्ही जेवणानंतर 5 मिनिटांनी घ्या, 10 मिनिटांनी घ्या, 1 तासाने घ्या. त्याने काही फार वेगळा फरक पडतो असं काही नाही. त्याच्यामुळे जेवणाबरोबर पाणी पिऊ नये एवढंच त्यातच तथ्य आहे की जेवणाबरोबर अनेक जण पाणी पितात तर नीट चावत नाहीत. पाण्याबरोबर गिळतात पदार्थ. त्यामुळे नीट चावायच्या दृष्टीने जेवणाच्या बरोबर मध्ये फार पाणी पिऊ नका. जेवणाच्या आधी नंतर पाणी प्यायल्याने फार काही त्याच्या वेळाने फरक पडत नाही. काही पदार्थ ठराविक वेळीच खा असं सांगितलं जातं. त्याचं कारण काय? पोटाला थोडी कळतं आता 12 वाजले 5 वाजले. पोटात जी रिॲक्शन होते त्याच्याबरोबर ती केव्हाही खाल्ली तरी तीच होणार आहे ना. असं नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स खूप जास्त असतो. म्हणजे हॉर्मोन्स काही ठराविक वेळेला तयार होतात आपल्या शरीरात. फॉर एक्झाम्पल सकाळी मी तुम्हाला सांगते पण जेव्हा उठतो झोपेतनं त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनला विरोध करणारे हॉर्मोन्स खूप जास्त असतात. जसं की ग्रोथ हार्मोन आहे किंवा कॉर्टिसॉल आहे. तर अशा हॉर्मोनचं प्रमाण सकाळी जास्त असतं. त्यावेळेला तुम्ही शुगर वाढवणारे पदार्थ खाल्ले तर शुगर जास्ती वाढणार. कारण तेव्हा ऑलरेडी इन्सुलिनचं काम कमी प्रमाणात होते. जे काही तुमच्या शरीरात आहे इन्सुलिन. आता टाईप 2 डायबिटीस आहे म्हणजे तुम्हाला इन्सुलिन तयार होतंय तुमच्या शरीरात पण पुरेसं नाहीये किंवा नीट काम करत नाहीये.
तर सकाळच्या वेळेला तो अवरोध जास्त असतो, त्यामुळे तिथे फार शुगर वाढवणारे पदार्थ खाऊ नये. प्रत्येक गोष्टी काहीतरी लॉजिक असतं. तर थोडंसं तपासून बघून मग आपण करूयात फॉलो. उगीचच काही सांगितलं तर नाही पाळायचं, हे पण बरोबर आहे. पण काही गोष्टी तथ्य आहे, असं कशालाच काही अर्थ नाही, वेळात ना असं नाहीये. हा. खरं सकाळी मी नक्की चेक करते. आता माझ्या मुली येतात, माझ्या गोळे येतात. तुमचं शुगरशी काय संबंध होतो? हो, असू शकतो. अशा वेळेला साखर तपासून बघायची. जेव्हा हे होतंय तेव्हा साखर जर का कमी असेल तर आपल्याला निश्चितच कळेल की कमी साखरेमुळे होत आहे. जर का साखर चांगली आहे तरी पण हे होत आहे, तर मग बाकीच्या काही तपासण्या डॉक्टर सांगू शकतात. त्याच्यामध्ये B12 चेक करा, D चेक करा, किंवा बाकी काही कारण आहे का ते शोधावं लागतं. बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी पण येतात. मी चेक करायला साखर तपासली का त्या वेळेला? हो मग ती नॉर्मल असते. नॉर्मल आहे. मग जरा डॉक्टरांकडे जाऊन जरा सल्ला घ्यायला हवा, बाकी तर काही करायला पाहिजे. इथं बऱ्याचदा साखरेशी आहे ना संबंध. साखर कमी असल्याने सगळी लक्षणं दिसू शकतात तुम्ही जी सांगतायत. पण साखर चांगली आहे तरी पण असं होत आहे म्हणजे काही वेगळं कारण असू शकतं. ड्रायफ्रुट्स खायला हो, छान आहेत की ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स म्हणजे आता परत त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ड्राय फ्रुट्स म्हणजे वाळवलेली फळं ही नाही खायची किंवा त्याने शुगर वाढणार. म्हणजे काय उदाहरण की मनुके. मनुके हे वाळवलेलं फळ आहे, बरोबर ना? ड्राय फ्रूट वाळवलेलं द्राक्ष, किंवा अंजीर जे आपण चकती खातो ते वाळवलेलं अंजीर आहे, किंवा खजूर, किंवा अजून जर्दाळू असेल. ही वाळवलेली फळं खाल्ल्याने साखर पटकन वाढते, कारण त्यात फक्त साखरच शिल्लक असते त्या फळातली. बाकी सगळी पाणी त्याच्याबरोबरचे विटामिन्स बऱ्यापैकी कमी झालेली असतात. पण ती न खाता ज्याला नट्स म्हणतो आपण, जे गोड नाही ते खाणं हे चांगलं. म्हणजे तेल दिलं जसं मी मगाशी सांगितलं की बदाम खा, अक्रोड खा, काजू खा, पिस्ते खा, किंवा हल्ली ते बिया बऱ्याच मिळतात. भोपळ्याच्या बिया मिळतात, सूर्यफुलाच्या बिया मिळतात, भोपळ्याच्या करेक्ट. त्या बिया खायला काही हरकत नाही. शक्यतो त्या भिजवून किंवा भाजून खा. नुसत्या कच्च्या बिया खाल्ल्याने तेवढा फायदा होत नाही जेवढा भिजवून किंवा भाजून खाल्ल्याने होतो. खजूर खाल्लं तर चालेल का? सकाळी 3-4 खजुराने शुगर छान वाढते. म्हणजे अगदी हायपो झाला, शुगर कमी झाली तर खजूर खायचं. वाळवलेलं फळ आहे ते, मी आता सांगितलं तसं. ड्राय फ्रूट आहे, ड्राय फ्रूट शक्यतो नाही खायचं. आणि बाहेरचे खजूर मिळतात तर त्याला बऱ्याचदा साखरेचं पाणी सुद्धा लावलेलं असतं, त्यामुळे खजूर टाळायला पाहिजे. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी व्हावा म्हणून काय डाएट सांगेल? हा, आता इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हावं म्हणून डाएटपेक्षा जास्ती व्यायामाशी संबंध आहे. की व्यायाम नियमित केल्याने तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि इन्सुलिन चांगल्या प्रकारे वापरलं जातं. किंवा वजन कमी केल्याने, तुमचं वजन जास्ती असेल तर कमी केलं तर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. आणि वजन कमी करायला अर्थात तुम्हाला आहारात योग्य ते बदल करावेच लागतात, त्यामुळे त्याच्यावरती फोकस जास्ती पाहिजे. वजन आणि व्यायामाशी. आहार घ्यायची वेळ. हा, तुमचा पण विचार. LPA1C 6.4 आहे. शुगर 100 ते 200 आसपास आहे. तरी डॉक्टरने डॉक्टर गोळ्या कधी काय म्हणजे काय? कारण तो गोळ्या घेता म्हणून ते चांगलं आहे. गोळ्या बंद केल्या की कदाचित वाढू शकतो. पण ते गोळ्या घेऊन ते चांगलं आहे ना, अजिबात बदलतच नाही. कारण चांगलं आहे ना, गोळ्या त्या घेऊन चांगलं येते, मग कशाला बदलायचे? लाल भोपळा चांगला का वडील? काय लाल भोपळा लाल भोपळा ही उत्तम आहे. लाल भोपळा फक्त लाल भोपळ्याचं तुम्ही काय करून खाता ते बघा. म्हणजे हो, शुगर मी म्हणलं ना की प्रत्येकच पदार्थाने साखर वाढते. म्हणजे आमच्या मॅडम सांगतात, डायबिटीसच्या आमच्या जोग मॅडम, की फक्त पाणी हा असा पदार्थ आहे पृथ्वीवरचा की ज्याने शुगर वाढत नाही. बाकी काही तुम्ही खा, शुगर वाढणारच. पण मग ते किती प्रमाणात, कसं, कधी खायचं ह्याला मर्यादा आहे. तर लाल भोपळा खाताना पण त्याचे घारगे करून खाल्लेत तर शुगर वाढणार आहे. पण लाल भोपळ्याची सालासकट तुम्ही छान शिजवून किसून त्याची भरीत म्हणतो आपण, रायतं म्हणतो, तसं खाल्लं, किंवा लाल भोपळ्याचे पराठे छान होतात. म्हणजे आपण जसे याचे पराठे करतो मेथी पालकाचं, तसं लाल भोपळा शिजवून किंवा इव्हन कच्चा किसून त्याच्यात कढी भिजवली पराठा थालीपीठ छान होतात. अशा पद्धतीने. किंवा भाजी पण लाल भोपळ्याची, त्यात मेथी पण घालतात. तुम्हाला माहितीये का, लाल भोपळ्याच्या भाजीत मेथीचे दाणे घालतात, छान होते भाजी. तर अशा प्रकारे लाल भोपळा गेले काही हरकत नाही. रात्री झोप लवकर न लागणे शुगरचे संबंधित आहे का? असं पाहिलं तर सगळ्याच गोष्टींचा शुगरशी संबंध आहे आणि नाही, दोन्ही आहे. तर जास्ती संबंध मला वाटतं रात्री झोप न लागण्याचा. तर व्यायाम कमी करण्याशी आहे, की थकत नाही होत आपण. थकलो की झोप लागते शांत. म्हणजे बऱ्याचदा थकणाऱ्या माणसांना झोप कधी लागली कळत नाही.
दुसरी गोष्ट, रात्री झोपणं लागण्याचा संबंध स्क्रीन एक्सपोजरशी आहे. सारखा डोळ्यावर समोर मोबाईल असेल, टीव्ही असेल तर झोप लागत नाही, किंवा डोक्यात काहीतरी चक्र फिरत असतील सारखी तर झोप लागत नाही. तसं खाण्याशी जर का संबंध लागायचा किंवा डायबिटीसचा डायरेक्ट संबंध नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. एक प्रश्नाचं उत्तर झालं की जेवायच्या वेळा काय असाव्यात. तर जनरली मी सांगते की तुम्ही काहीतरी एक रुटीन तुमचं सेट करा आणि ते फॉलो करा. सकाळी इतक्याच वाजता खायला पाहिजे वगैरे असं काही नाही, पण तुम्ही साधारण रोज सकाळी 8 वाजता नाश्ता करताय, 12 वाजता जेवण करताय, तर त्या वेळा जरा कन्सिस्टंट ठेवायला पाहिजे डायबिटीस असलेल्या माणसांनी आणि इतरांनी सुद्धा, की शरीराला त्याची थोडीशी सवय होते किंवा त्या वेळेला आपले गॅस्ट्रिक ज्युसेस सिक्रेट होतात, म्हणजे त्यावेळेला भूक लागते बरोबर. त्या वेळा सोडून सारखं सारखं मध्ये खाऊ नये, ज्याला आपण चरणं म्हणतो. सारखं काहीतरी तोंडात टाकायची सवय असते बऱ्याच लोकांना, की जायचं आतमध्ये काहीतरी तोंडात टाकून यायचं. असं शक्यतो मधुमेह असणाऱ्यांनी आणि इतरांनी करू नये, की ज्यांनी मग सारखीच साखर थोडी थोडी वर वर खाली खाली अशी होत राहते. त्यापेक्षा ठराविक वेळेला खावं, त्या वेळेला आपली औषधं असतील तर मग शुगर आपली चांगली राहते आणि एक शिस्त लागते आपल्याला, उठायची, झोपायची, खायची, घ्यायची, ती चांगली असेल. मधुमेहाने सांगितलं जातं की जेवणामध्ये पालेभाज्यांचं फळभाज्यांचं प्रमाण भरपूर ठेवा. पण असं प्रमाण भरपूर ठेवल्यानंतर एक स्टेज अशी येते की तिथं रक्ताचं प्रोटीन कमी वाढते. मागच्या वेळा ते म्हणतात की पालेभाज्या आणि फळभाज्याचं प्रमाण कमी करावं आणि बऱ्याचशा खाऊच नये. मग पोटॅशियम कमी करण्यासाठी काय करायचं? नाही, पोटॅशियम वाढतं ते मधुमेहामुळे किंवा म्हणजे पालेभाज्या खाल्ल्यामुळे वाढत नाही ते. जर मधुमेहाचा कंट्रोल चांगला नसेल तर बऱ्याचदा आपल्या किडनीवरती त्याचा परिणाम होतो, म्हणजे मूत्रपिंडांवर. आपण कंट्रोल पण चांगलं आहे. हा, म्हणजे बीपीमुळे असेल, बीपी वाढल्यामुळे, तर काही कारणाने सगळं चांगलं आहे. चांगलं काहीतरी कारणाने किडनीवरती जर का परिणाम झाला तर पोटॅशियम वाढू शकतो. ते टेस्ट केलेलं आहे. मग पोटॅशियम का वाढतं याचं कारण विचारलं का डॉक्टरांना तुम्ही? नाही, त्यांनी सांगितलं आता फार वाढले नाही, 5.1 आपलं लिमिट आहे, माझं 5.6 आहे. तर त्यांनी पालेभाज्या बंद करा आणि पालेभाज्या खा. वाढलं असेल तर कमी करायला लागतं पालेभाज्या, पण ते वाढण्याचं कारण शोधायला पाहिजे. म्हणजे ते पालेभाज्या खाऊन वाढत नाही, काहीतरी वेगळ्या कारणाने वाढतात ते, आणि म्हणून मग ते वाढल्यानंतर पालेभाज्या कमी कराव्या लागतात. हे बरोबर आहे, कारण पालेभाज्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, पण रोज पालेभाजी खाऊन पोटॅशियम वाढायला लागेल असं जनरली होत नाही, काहीतरी वेगळ्या कारणामुळे वाढतं ते. शुगर जास्त असते, पण 2 तास जेवल्यानंतर चेक केल्यानंतर ती जवळपास फास्टिंग एवढी करते. कारण औषधं घेत असाल तुम्ही, बरोबर आहे. हो, पण फक्त रात्रीच गोळी घेतो, सकाळी ते फास्टिंग चांगली आणण्यासाठी काहीतरी उपाय करायला पाहिजे. तर त्यासाठी काही वेगळं औषध घ्यायचं का, किंवा फास्टिंग सुधारण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ती म्हणलं तसं की व्यायाम करणं. सो आहाराचा संबंध तुमच्या खाल्ल्यानंतरच्या शुगरशी, बरोबर ना? जेवणानंतरची शुगर वाढते त्याचा संबंध तुमच्या जेवणाशी किंवा आहाराशी. पण फास्टिंग ही अशी शुगर आहे की जेव्हा आपण काही खात नाही तेव्हा आपण जर का शुगर वाढत असेल तर आधी 2 प्रयत्न करून बघता येतील, की एकतर व्यायाम सुरू करायचा आणि दुसरं म्हणजे वजन जास्त असेल तर वजन कमी करायचं. या 2 उपायांनी फास्टिंग चांगली येते. ती पण येत नसेल चांगली तर मग डॉक्टरांशी बोलून औषधं काही वेगळी घ्यायची आहेत का, किंवा बदलायची आहेत का, वाढवायचं का, डोसाची खातर जमा करायची. फास्टिंग चांगली आली की मग बऱ्याचदा पुढचा प्रवास जरा सोपा असतो. फास्टिंग चांगली असली पाहिजे. ती बरी म्हणजे शुगर वाढते, शुगर वाढणार. हो, कारण या गोळ्यांचा ठराविक कालावधी असतो ना. आपण रोज गोळ्या का घेतो, कारण त्याचा कालावधी साधारण 24 तासात संपतो त्याचं काम, म्हणून पुढची गोळी परत घ्यायला लागते. तर मग गोळ्या अशा घेतल्याच नसत्या ना आपण, रोज 4 दिवसांनीच घेतल्या असतो. हो, फरक पडतोच. आणि शुगर तपासून बघा तुम्ही, शुगर चेक करून बघा, तुमच्या लक्षात येईल किती फरक पडतो. त्यामुळे असे प्रयोग करायचे असतील तर सेन्सर लावून घ्यायचं आणि मग एक दिवशी प्रयोग करायचा, बघायचं काय होतंय. पण फार असे सारखे सारखे प्रयोग करू नका. ते मसल लॉस भरून घेण्यासाठी काय पद्धतीचं जेवण करायला पाहिजे? मसल लॉस भरून काढायला दोन्ही गोष्टी लागतात, म्हणजे एक तर व्यायाम पण लागतो आणि डाएटमध्ये प्रोटीन्स लागतात चांगले. कारण व्यायाम केल्याने त्या मसल्स म्हणजे वाढवले जातात शरीरामध्ये आणि त्याला जोड प्रथिनांची पाहिजे, प्रोटीन चांगले ते तुम्ही काहीतरी लावून घ्यायचं म्हणाला 4,000 होतं, ते ऑपरेट करून नाही, लावायचं. ऑपरेट नाही. छोटस स्टेपलर कसं असतो आपला, स्टेपलर सारखं डिव्हाइस असतं. ते कुठे लावून मिळतं? ते हॉस्पिटल्समध्ये हल्ली डॉक्टरांकडे लावून मिळतं. KEM हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमी लावतो. तुम्हाला चक्कर मारू शकता, डायबिटीस युनिटला बरेच डॉक्टर लावतात आणि हल्ली.
तसं स्टेपलर सारखं मशीन असतं, दुखत नाही ते स्टेपलरची थेट टोचल्यासारखं तरी वाटेल, पण त्याच्या फक्त प्रेस करायचं असतं. ते मशीन आपल्याला आत इन्सर्ट होतं आणि आत सुई वगैरे नसते काही. आत फक्त कॅन्युला असतो, म्हणजे सिलिकॉनची ट्यूब असते आत छोटीशी त्वचेखाली, आणि त्या ट्यूब मध्ये शुगर चेक केली जाते ट्यूबच्या मदतीने. सो आतमध्ये काही टोचत दिसत नाही, ते लावल्यानंतर आंघोळ करता येते, पोहता येतं, सगळं करता येतं. पण मग डिस्प्ले करता काय मॉनिटर हा, आपल्या मोबाईलवर करता येईल. हा? मोबाईलवरती येतं, ब्लूटूथनी आपल्या मोबाईलवरती लक्षात येतं. हो मॅडम, माहितीच आहे, सांगते. हो. आणि ते छान आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी वापरून बघण्यासारखी. मी स्वतः लावून बघितले, म्हणजे मला डायबिटीस अजून नाहीये, पण तरी मी स्वतः लावून बघितले की आपल्या ज्यांना नाही डायबिटीस त्यांच्याही साखरेमध्ये चांगले चढ उतार असतात. आणि आज जे मी बोलले त्याचा बराचसा भाग आम्ही करून बघितलेला आहे, आणि मग तुमच्याशी बोलतो. काही आयुर्वेदिक औषध जे असतात किंवा जाहिरात असते, उदाहरणार्थ जंबोसा वगैरे, ते उपयुक्त आहे का असं? म्हणजे पहिली गोष्ट आहे तर माझा त्यातला अभ्यास नाही आयुर्वेदाचा, त्याच्यामुळे मी खरं तर याबद्दल बोलणं चुकीचं आहे. पण फायदा होतो का चेक करून बघा, शुगर तुमच्या लक्षात येईल. न घेताना शुगर कशी असायची आणि घ्यायला सुरुवात केल्यानंतर काय फरक पडला शुगरमध्ये, तुमचं तुम्ही खातर जमा करू शकता. हेच मला वाटतं शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया. जेव्हा आपण प्रोटीन घेतो तर ते आपलं शरीर पचवतंय का नाही का ते युनिट मध्ये निघून जाते हे कसं कळतं, आणि आपण किती प्रमाणात प्रोटीन घ्यायला लागते? हो, चांगला प्रश्न आहे. प्रोटीन घेताना जनरल गाईडलाईन आता नॉर्मल सगळ्यांसाठी अशी असते की 0.7 to 0.8 ग्रॅम्स पर केजी ऑफ आयडियल वेट. तुमचं वजन अपेक्षित किती हवं त्याला 0.8 ने मल्टिप्लाय करायचं, तेवढं प्रोटीन साधारण मॅक्झिमम घेतलेलं ठीक आहे. आता जे अगदी जिमला जातात, भरपूर 3-4 तास व्यायाम करतात ना, किंवा खेळाडू आहेत, त्यांना जास्ती प्रोटीन घेऊन चालतात. नॉर्मली एवढं प्रोटीन, आणि किडनीचं काम चांगलं असेल तर एवढं प्रोटीन ठीक आहे. तर प्रोटीन अंगी लागतंय का बाहेर पडतंय हे करायचं सोपी पद्धत म्हणजे टेस्ट करणं. युरिन मध्ये कळतं ना त्यातलं प्रोटीन जातंय का नाही जातंय. ओके, शेवटचा एखादा प्रश्न घेऊ शकतो आपण. मला वाटतं आज बराच वेळ झाला, पण 5:15-5:20 झाले. ओके, असेल प्रश्न तर किंवा नंतर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवा, मी जरूर त्याची उत्तरं देईन. फोन करा, माझा नंबर शेअर करू शकता, आणि फोन उचलला नाही तर मेसेज करा व्हॉट्सअपवर, मी नक्की उत्तर देईन नंतर. थँक्यू. आपल्या ज्ञानात खूप भर पडली आणि आता आणखी त्याच्यामध्ये सुधारणा आपण चांगल्या प्रकारे आयुष्य जगायला मदत होईल. धन्यवाद. थँक्यू, शुभेच्छा माझी. खूप जास्त इन्साइट, म्हणजे स्वयंपाक हा ओळखून टाकण्याचा विषय आहे असं मला वाटतं की यापुढे कुणालाही म्हणणार नाही. माइंडफुल इटिंग आणि स्वयंपाक करताना पण कसं ट्रिक्स वापरून आपण शुगर कंट्रोल करू शकू त्याचा आज आपल्याला खूप सुंदर ज्ञान डॉक्टर देण्यासाठी दिलेलं आहे. धन्यवाद डॉक्टर. आणि तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं तुम्हाला डॉक्टर देणारच आहे. तुम्ही त्यांचा नंबर नक्की नोट करून घ्या, त्याचा इतर वेळी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जसं केलीएमचे डॉक्टर याज्ञिक म्हणतात की प्रत्येक मधुमेहाचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे ग्लुकोमीटर आहे. तर तुम्ही ग्लुकोमीटरवर जे काही तुमच्या शंका आता होत्या की ही भाकरी खाऊ का, नाचणी खाऊ का, ती खाऊ का, बाजरीची खाऊ, तर ग्लुकोमीटरवर तुम्ही केव्हाही चेक करून बघू शकता की कुठलं तुम्हाला चालतंय आणि कुठल्याने तुमची शुगर वाढत नाहीये. तर हे सगळं आपण नक्की करूया. जेवताना अगदी माइंडफुल इटिंग, विचारपूर्वक जेवूया आणि आपली शुगर कंट्रोल मध्ये आपली राहील. जसं आहार या गुणांविषयी डॉक्टर बोलले, तसा दुसरा गुण जो आहे की व्यायाम, या ह्याच्या संदर्भात आम्ही डायबेटिक असोसिएशन तर्फे या रविवारी 1 मार्चला वॉकॅथॉन ऑर्गनाइज केलेली आहे, ज्याच्याबद्दल मधुमती मॅडमने तुम्हाला सांगितलंच आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला. वॉकॅथॉन मध्ये तुम्ही सगळे सहभागी होऊ शकता, तुमच्या मित्रमंडळींना घेऊन येऊ शकता, ज्येष्ठ नागरिक मंडळातल्या सगळ्यांना घेऊन येऊ शकता. ते फ्री आहे. 6:30 वाजता पु ल देशपांडे उद्यानामध्ये 1 रविवार, 1 तारखेला 1 मार्चला रविवारी 6:30 वाजता पु ल देशपांडे उद्यानात सगळ्यांनी जमायचं आहे. स्वतःच पाण्याची बॅटरी कॅरी करा, ती आम्ही कदाचित तुम्हाला प्रोव्हाइड करूच. पण शुगर कमी होऊ नये, त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून जवळ तुम्ही काही साखरेची जसे खडण्याच्या गोळ्या किंवा साखरेचं पाणी काय ठेवता ते घेऊ शकता आणि मोठ्या संख्येने तिथे उपस्थित राहा. अशा कार्यक्रमांना तुम्ही वरचेवर या. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर जे मेंबर आहेत डायबेटिक असोसिएशनचे त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर
वेळोवेळी ह्या सूचना मिळतच राहतील. जे मेंबर्स नाही आहेत त्यांनी आवर्जून मेंबर व्हा, कारण डायबेटिक असोसिएशन असे नेहमीच काहीतरी वेगवेगळे उपक्रम करत असतं ज्याच्यामुळे सगळ्यांना फायदा होतो. आज 2 जणांचा उल्लेख मला आवर्जून करायचा आहे, ते म्हणजे अशोकभाई पारेख. त्यांनी हा आपले जरा गेल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. अशोकभाई खूप धन्यवाद. तुमच्यामुळे अनेक जणांना आरामात बसून त्याचा आनंद घेता आलाय. आणि आपलेच मेंबर आहेत, तर आपल्या लोकांचे आभार मानू नये, पण तरी सुद्धा सतीश राजपाटक सर यांचे पण मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे आणि त्यांच्या मुलांमुळे सर्वेशमुळे आपले कार्यक्रम सगळे रेकॉर्ड होत आहेत आणि त्याचा फायदा आज न आलेले लोकांना सुद्धा होणार आहे. त्यामुळे धन्यवाद सर. आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी डॉक्टरांचा सन्मान आपण करूया.